ज्ञानाञ्जनशलाकया ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैता गदाधर श्रीवासदि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण, सर्वांचे स्वागत। आजच्या जनरली शुक्रवारी असतं, पण आज आपण शनिवारी भेटलो आणि आपण सगळ्यांनी पण वेळात वेळ काढून पाणी पाहिजे आपण शनिवारी आला त्यासाठी पण धन्यवाद। मागच्या वेळेस आपण थोडी उजळणी करायची। मागच्या वेळेस आपण कुठल्या श्लोक संख्यांवर चर्चा केली? 31 to 37। त्यामध्ये काय होती भावना? एक होती की एक सकाम भावना होती। तर श्रीकृष्णाने काय काय मुद्दे मांडले मागच्या वेळेस? म्हणाले की तुझी ख्याती आहे, तुला सर्वजण एक मोठा योद्धा म्हणून ओळखतात आणि जर तू या युद्धातून पळून गेलास तर त्या ख्यातीचं काय होणार? सो एका अर्थाने स्वार्थाची भावना होती ती की माझ्या ख्यातीचं काय होणार, माझ्या नावलौकिकाचं काय होणार। तर शाळा जेव्हा सुरू होते तेव्हा पहिलीपासून सुरू होते। पहिलीमध्ये फक्त अ ब क लिहिता जरी आलं तरी ते महत्वाचं, आणि अ ब क एकदा लिहायला सुरुवात झाली की मग शब्दरचना एकदा जमली की मग वाक्यरचना जमल्यावर विचारांना शब्दांकित करून एका वाक्यामध्ये कसं लिहायचं हे शिकायचं। स्तराने शिकतो आपण। तर म्हणून मागच्या वेळेस जेव्हा आपण सकाम भावनेवर बोललो त्यानंतर मग एक आपले जे श्रोते ते येऊन मला नंतर भेटले आणि म्हणाले एका अर्थाने सकाम भावना ही निम्न स्तराची नाही का? श्रीकृष्णांनी थोडं उंच बोलायला पाहिजे होतं की स्वार्थासाठी हे करू नको असं बोलायला पाहिजे होतं। मग तेव्हा त्यांना सांगितलं होतं की जरी श्रीकृष्णांना खूप उंच स्तर गाठायचं असेल तरी पण श्रीकृष्ण खूप संवेदनशील व्यक्ती आहेत, त्यामुळे सुरुवात करताना अ ब क पासूनच सुरुवात करतात। तर 3 प्रकारचे शिक्षक आपण चर्चा केली होती मागच्या वेळेस। पहिले जे चांगले शिक्षक आहेत, साधारण शिक्षक असतात आणि चांगले शिक्षक। तर पहिल्या स्तराचे जे चांगले शिक्षक आहेत ते शिकवणीचा जो पेशा आहे, जो व्यवसाय आहे की मला नोकरी नाही करायची आहे, मला धंदा नाही करायचा आहे, मला शिकवायचं आहे लोकांना, दुसऱ्यांसाठी काहीतरी करायचं आहे, तर खूप चांगली भावना आहे ती। त्याच्या वरच्या स्तराचे जे शिक्षक असतात ते त्या विषयाला प्रेम करतात। सो पहिल्या स्तराचा जो शिक्षक आहे तो त्या शिकवण देण्याच्या त्या संधीला प्रेम करतो। तो त्याच्यावर आहे ते विषयाला धरतात की या विषयामध्ये मी खोल जाणार। उदाहरण, समजा कोणी इतिहासाचे शिक्षक आहेत तर आपल्या सिलेबसमध्ये अमुक गोष्टी दिल्या असतील। फॉर एक्झाम्पल 10वी मध्ये समजा वर्ल्ड वॉर 1 आणि वर्ल्ड वॉर 2 आहे, बट दिस पर्सन बिकॉज ही डज नॉट जस्ट लव्ह टीचिंग, ते विषयाला प्रेम करतात, तर ते बाकीचे पण इतिहासाचे पुस्तक वाचत असतात। म्हणजे त्यांचं वाचन भरपूर असणार, म्हणजे बसलं की कुठलं तरी इतिहासाचं पुस्तक वाचायचं, जरी ते शिकवण्यासाठी एका अर्थाने पाठ्यक्रमात नाहीये, ते सिलेबसमध्ये नाहीये। सो यांचा जो क्लास असणार, हिस्ट्री क्लास असणार इतिहासाचा, तो किती छान असणार, कारण त्याच्यामध्ये वर्ल्ड वॉर 1 आणि वर्ल्ड वॉर 2 वर बोलतील ते, कारण ते तर पाठ्यक्रमात शिकवायचंच आहे, सिलेबसमध्ये येते। पण कारण त्यांना विषयाशी प्रेम आहे तर त्यांनी भरपूर इकडचे तिकडचे पण पुस्तक वाचायचं ना। ते ही घटना ऍक्च्युअली इथे दिली नाही, का घडली, पण याच्या मागे एक बॅकग्राऊंड होता, त्याच्या मागे एक बॅकग्राऊंड होता। मग त्या विद्यार्थ्यांना ते समजायला किती सोपं जाईल। सो फर्स्ट लेवल ऑफ गुड टीचर्स, they love teaching. Above that are teachers who love the subject, and above that are teachers who love the students. Why? Because कोणता विद्यार्थी कुठल्या स्तरावर आहे त्या अनुसार शिकवणं गरजेचं आहे। सो आपण आपल्या स्तराने सांगणं एक आहे आणि दुसरं आहे की आपल्याला जे माहिती आहे त्याला टोन डाऊन करून
समोर जर विद्यार्थी पहिलीतला बसला असेल आणि त्याला मी रॉकेट सायन्स शिकवतोय, ही विल नॉट अंडरस्टँड इट. तर मला माझा पगार मिळाला, मला माझ्या टाळ्या मिळाला, आणि बाकीचे विद्यार्थी म्हणतील एकही शब्द कळला नाही, खूप मोठे शिक्षक आहेत. आणि इन जनरल बघा, कोणाकडे बोट न दाखवता अध्यात्मामध्येही साधारणपणे अशा प्रवचनाला जर आपण गेलो जिथे आपल्याला फारसं काही कळालं नाही, तर आपल्याला वाटतं की हे खूप मोठे अध्यात्मात आहेत. कारण हे इतकं उंच बोलत होते, इतकं उंच बोलत होते की मान वाकली अशी. बट द गोल ऑफ लाईफ इज नॉट टू जस्ट क्लॅप. द गोल ऑफ लाईफ इज टू ऍक्च्युअली अंडरस्टँड. सो म्हणून श्रीकृष्णांपेक्षा उत्तम शिक्षक कोण, की जरी त्यांना निष्काम भावना सांगायची आहे तरी पण ते सुरुवात करतात सकाम भावनेवरून. कारण त्यांना माहिती आहे शेवटी कोणालाही काही शिकवायचं असेल तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट तो प्रश्न विचारतोच, व्हॉट इज इन इट फॉर मी. लहान मुलगा असेल आणि त्याला आपण सर्व गृहस्थ आहात, तर लहान मुलाला काही आपल्या वळण द्यायचं असतं, अरे स्वतःचा अभ्यास स्वतःसाठी कर, बरोबर. पण पहिलीतच हे जर मुलाला सांगितलं, आता ना तुला मोठं व्हायचंय आणि तुला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय आणि म्हणून स्वतःचा अभ्यास स्वतः कर, अजिबात ते चालत नाही. तर लहानपणी एक लोभ द्यायलाच लागतो. तर सांगायलाच लागतं सायकल मिळेल, त्याला सांगायला लागतं की असं कर, हे कर, ते कर. तो त्यासाठी का होईना पण एक तुला सवय लागते. मग एक दिवशी थोडा मोठा झाल्यावर, थोडा सुजाण झाल्यावर त्याला सांगू शकतो, यावर्षी ना थोडं इन्कम कमी आहे, तर तुला तू पहिला आलास तेव्हा तुला एक गिफ्ट दिली, दुसरीत पहिला आलास तेव्हा एक गिफ्ट दिली, तिसरीमध्ये येणार होतास तेव्हा आधीच सांगितलं होतं तिसरीत जर पहिला आलास तर हे मिळेल. असं करत आता 10वी पर्यंत. मग खरं सांगू का, यावर्षी वडिलांना जरा इन्कम कमी आहे आणि माझे सेव्हिंग्स वगैरे सगळे समाप्त झाले, पण 10वीमध्ये विदाऊट एनी गिफ्ट पहिला येशील का. आणि ते जर नाही केलं आपण तर बेसिकली त्याला तेच लागेल की मला नेहमी काय ते, म्हणजे लग्नानंतर पण ही विल वॉन्ट समथिंग. मुलाला सांगेल तुला पगार देतो मी, घर घेण्याआधी तू काय देशील मला, समथिंग लाईक दॅट, राईट. सो एक दिवशी त्याला शिकवायचंय ते, पण त्याच्यासाठी ते बॅकग्राऊंड लागणार की 9वी पर्यंत प्रत्येक वेळेस काही ना काही देऊनच त्याच्याकडून ते अभ्यास करून घ्यावं लागणार. आणि 10वी पण असं सांगता येणं कामा नये की आता आजपासून मी तुला कर्तव्यबुद्धी शिकवतोय, आजपासून आता मी तुला कर्तव्यबुद्धी शिकवतो, हे पण सांगून चालणार नाही. एक थोडंसं त्याला गोड त्याला द्यायला लागणार की जस्ट बिकॉज यावर्षी इन्कम कमी आहे म्हणून वी कॅनॉट गिव्ह यू एनी गिफ्ट, चालेल का तुला. मग त्याला पण वाटेल अरे इतके वर्ष आई वडिलांनी नेहमी काही ना काहीतरी भेट दिली, खरं जेन्युइन काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय, तर चला आई वडिलांच्या आनंदासाठी त्यांना आपण एक सवय लावली आहे, पहिलीत पहिला आलो, दुसरीत पहिला आलो, ती भावना मला कमी नाही करायची आणि आई वडिलांचा आनंद टिकवून ठेवायचा. तर यावर्षी जरी काही गिफ्ट नाहीये तरी पण मी पहिला येणार. आणि त्या वर्षी तो आई बाबांकडून भेट न स्वीकारताही पहिला येतो. मग 11वी त्याला सांगू शकतो याचा अर्थ तुझ्यामध्ये कॅपॅसिटी आहे, काही गिफ्ट घेतो, बरोबर. सो दैनंदिन जीवनातही आपण ते करतो आणि श्रीकृष्ण तर हे तर करणारच. तर म्हणून श्लोक क्रमांक 31 ते श्लोक क्रमांक 37 त्यांनी एक सकाम भावना जागृत केली अर्जुनामध्ये. तर श्लोक क्रमांक 16 पासून ते श्लोक क्रमांक 30 पर्यंत थोडं आत्म्याबद्दल ज्ञान दिलं. श्लोक क्रमांक 11 पासून बोलायला सुरुवात केली, अशोचा नन्व शोचस्त्वं प्रज्ञावादमच्या पाहिजे. 11 ते 15 थोडं एक आठवतंय काय होतं, एक पूर्वपीठिका तयार केली, सहन शक्ती किती गरजेची आहे वगैरे त्याच्यावर बोलले. मग 16 पासून 30 पर्यंत ज्ञानावर बोलले. सो जस्ट सी हाऊ सिस्टमॅटिकली इज प्रेझेंटिंग, ऑल्दो आपण त्याला आता अॅनलाइज करतोय, बट तेव्हा तर ते बोलता बोलता पटकन बोलले. पटकन त्यांना प्रश्न विचारले की मला काही कळत नाही, मी संभ्रमित अवस्थेत आहे, आणि श्रीकृष्णाने बोलले. जस्ट सी हाऊ नॅचरली इट कम्स आउट. इट वॉज क्रिएटेड बॅकग्राऊंड, देन ही गिव्ह नॉलेज, देन ही इन्वोक सकाम भावना. आणि आज आता श्लोक क्रमांक 38 पासून ते 53 पर्यंत आपण चर्चा करणार आहोत आज आणि पुढच्या वेळेस. तर या सेक्शन मध्ये श्रीकृष्ण ज्ञान आणि सकाम भावना म्हणजे कर्तव्य बुद्धी यांचं मिश्रण करून आपल्याला निष्काम भावना करणार. सो ऍक्शन वॉज इन 31 to 37, नॉलेज वॉज फ्रॉम 16 to 30. नाउ दिस इज नॉलेज बेस्ड ऍक्शन or action based on knowledge. So do something about whatever I told you in the past. मी जेवढं काही तुला शिकवलं ते आता बघूया काय करतोय. सो दिस इज द बॅकग्राऊंड. कोणाला अजून काही मागच्या सेशन मधून काही आठवतंय एखादा पॉइंट? नो प्रॉब्लेम. ओके.
सो प्रिव्हियस सेशन आपण हे चर्चा करत होतो. ओके, आय जस्ट टेक आउट माय पॉइंटर. सो हे त्याचे कारण होते की मी युद्ध का नाही करणार. हरे कृष्ण. आणि त्याच्यासाठी मग दिस इज 1.31 to 35, दिस इज 2.31 to 37. सो श्रीकृष्णांनी या सेक्शन मध्ये या पॉइंटचं उत्तर दिलं. आणि अर्जुन जो पहिल्या अध्यायामध्ये म्हणत होता मी युद्ध नाही करणार, त्याच्यासाठी सांगितलं की नाही, तुला युद्ध करावं लागेल. सो दुसरं जे अर्जुनाकडून एक कारण होतं ते होतं की पापाचं काय, मला पाप लागतील त्याचं काय. तर त्याच्याबद्दल सो दिस इज 1.36. तिथे त्यांनी म्हटलं होतं की मी पापयुक्त होणार आणि आपण स्वजनांना मारून कधी कसं काय आपण सुखी होऊ शकतो. आणि म्हणतायत की जो व्यक्ती स्वतःच्या परिवाराला मारण्यामध्ये, त्या पापामध्ये त्याला दिसतंय, त्याला स्पष्ट कळतंय. अज्ञानामध्ये कधी काही चुका होतात त्या गोष्टी वेगळ्या, पण लक्षात येतंय की यामध्ये पाप घडतंय, तो कसं काय करू शकतो. हे शुड बी रीड 1.37. बघूया त्यांचे शब्द काय आहेत अर्जुनाचे. हे जनार्दन, लोभाने प्रभावित झालेल्या या लोकांना जरी आपल्या कुटुंबाची हत्या करण्यामध्ये आणि आपल्याच मित्रांशी भांडण करण्यामध्ये दोष दिसत नसला तरी कुटुंबाचा नाश केल्यामुळे होणाऱ्या अपराधांची जाण असताना आम्ही अशा पापकृत्यामध्ये का सहभागी व्हावे. सो अर्जुन इज व्हेरी ब्रॉड माइंडेड. अर्जुन म्हणतात की त्यांना जाण नाहीये, ते चुका करतात, पण मी जाणकार आहे, मी कसं काय करू हे. सो या सेक्शन साठी आपण आता चर्चा करतो. सो परत एकदा दुसऱ्या कारणासाठी अर्जुन म्हणतोय की मी युद्ध करणार नाही. सो श्रीकृष्ण यांचे प्रतिउत्तर काय याच्यासाठी, निष्काम भावनेने केलेली कर्मे ही पापमुक्त असतात. मागच्या वेळेस त्यांनी काय सांगितलं की तुझी ख्याती आहे, तुझं नाव लौकिक आहे, त्यासाठी तू युद्ध कर. आणि आज काय म्हणणार आहे की निष्काम भावनेने कर्म केली तीही पापमुक्त असतात. तर याच्यावर आपण आज चर्चा करणार आहोत. तर मी मार्गदर्शन करतो. सो आजची ही जी चर्चा ही समजण्यासाठी कर्म, एनी ऍक्शन वी डू. सो आपल्या जीवनामध्ये आपण जे काही करतो, अगदी श्वास घेतो, काहीतरी वाचतो, ऐकतो, बोलतो, चालत जातो, ते कशासाठी असतं. इन अ व्हेरी जनरल वे का करतो आपण. लहानपणापासून शाळेत गेलो, कॉलेजमध्ये गेलो, संबंध जोडले, काही संबंध तोडले, का केलं असतं आपण. त्याच्या मागे खोल भावना काय असेल. कोण म्हणताय समाधान आहे, किंवा ना तर समाधान जरी धरलं तर जिथे असमाधानी होत होतो मी, ती नाती तोडली मी. माझ्या फॅमिलीमध्ये वगैरे कुठेतरी माझा संबंध जोडला असेल, पण ओव्हर ए पिरियड ऑफ टाइम मला लक्षात आलं इथे मला समाधान नाही मिळत आहे, किंवा इथून मला काहीतरी त्रास होतोय, तर ते संबंध तोडले. आणि कधी कधी नवीन मैत्रीण, जी माझी बहीण नाहीये, चुलत बहीण नाही, मावस बहीण नाही, तिच्याशी संबंध जोडले असेल, भावाशी वगैरे. सो आतापर्यंत प्रत्येक कृती जी केली आहे त्याच्यामध्ये एक होतं, मला याच्यातून काय मिळणार. जरी ते समाधान असेल, पैसे असतील, लाभ असेल, काही असेल, पण आपण जी काही कृती करतो त्यामध्ये कुठेतरी एक भावना असते, याच्यामध्ये माझा काही फायदा आहे का. अगदी फोन जरी येतो कोणाचा, तर ते नाव बघून आपण उचलतो तो फोन. हाऊ मेनी ऑफ अस फोन आला की पटकन वी डोंट आन्सर, वी नीड टू चेक की हा माझा वेळ घेणार आहे की काय करणार आहे. तर काही काही लोक वेळ वाया घालवतात, तर फोन घेतच नाही, आपण जसं रिप्लाय करतो SMS ने, नॉट अवेलेबल राईट नाव वगैरे. सो जस्ट सी एनी ऍक्शन, जी काही कृती आपण इतके वर्ष स्वतःला उद्देशून केली आहे त्याला म्हणतात कर्म. सो हे कर्म आहे. त्या कर्माचे परत दोन भाग आहेत, एक आहे स्वार्थ कर्म आणि एक आहे कर्मयोग. तर स्वार्थ कर्म हा माझा शब्द आहे, ऍक्च्युली त्याचा जो टेक्निकल संस्कृत शब्द आहे त्याला म्हणतात कर्मकांड. तर वेदांमध्ये कर्मकांडाचं अनेक असे जे ब्राह्मण असतात ते म्हणतात की मी कर्मकांडामध्ये तुम्हाला मदत करू शकतो. म्हणजे आपण त्यांना सांगायचं की मला काय पाहिजे,
मग ते तुमच्यासाठी ही पूजा, तुमच्यासाठी हे व्रत वगैरे सांगतात, त्याला कर्मकांड म्हणतात. तर त्याला मी एक दुसरं समजेल अशा शब्दांमध्ये लिहिलंय स्वार्थ कर्म. आणि दुसरे कर्म योग. सो योग म्हणजे जुळणे. तर इथे योग शब्दाचा अर्थ आहे परमेश्वराशी जुळणे. कुठल्या मार्गाने? कर्माच्या मार्गाने. याचा अर्थ मी जे काही करीन त्याची फळं मी कुठे ना कुठे परमेश्वराला अर्पण करीन. तर कोणी कदाचित स्वतःकडे जर पैसे असतील तर म्हणतात की चला आमच्याकडून एक मंदिर बांधतो मी. प्रत्येकाला असं असतं की गावी तरी का होईना, मुंबईत जरी नसेल तरी, पण माझ्या नावाने एक मंदिर बांधेन. तर ते फळ जे कमवले मेहनत करून त्याचं कुठे अर्पण करतोय? परमेश्वराला अर्पण करतोय. त्याला म्हणतात कर्म योग. सो कर्म हे श्रीकृष्णांशी जोडण्यासाठी मी वापरतोय. आणि इथे स्वार्थासाठी. कर्मयोगामध्ये पण दोन भाग आहेत. एक आहे सकाम कर्मयोग. सकाम कर्मयोग म्हणजे मी परमेश्वराला देईन खरा, पण ते जे मंदिर आहे त्याच्या बाहेर माझा बोर्ड पाहिजे, हे मंदिर अमुक अमुक व्यक्तीच्या देणगीमुळे शक्य झालंय. आणि काही आहे ते निष्काम भावनेने परमेश्वराला देतात. ते म्हणतात माझा अजिबात इथे बोर्ड नाही पाहिजे. का? कोणाला कळता कामा नाही की हे मंदिर कोणी बांधलंय, तरच ते परमेश्वराचं मंदिर आहे. नाहीतर मग ते कुठेतरी माझं पण एक मूर्ती, मी सूक्ष्म रूपामध्ये माझी पण मूर्ती तिथे ठेवलीच भगवंतांच्या शेजारी. सो सकाम आणि निष्काम. तर मागचा जो सेक्शन होता दुसऱ्या अध्यायाचा श्लोक क्रमांक 31 ते 37 तो सकाम भावनेत होता. आता निष्काम भावनेत. सुखे दुःखे समे कृत्वा लाभालाभौ जया जयो ततो युद्धाय युज्यस्व नैनं पापम अवाप्स्यसि. भाषांतर: सुख अथवा दुःख, लाभ अथवा हानी, जय अथवा पराजय याचा विचार न करता तू युद्धासाठी म्हणून युद्ध कर. असे केल्याने तुला पाप लागणार नाही. तर श्रीकृष्णांनी सुरुवातीलाच एक प्रेरणा देण्यासाठी एक सारांश दिला की पुढे मी जी काही चर्चा करण्याचा सारांश तुला सांगतो. तू म्हणत होतास ना पाप लागेल, 1.37 मी डिस्कस ना, त्याचं उत्तर श्रीकृष्ण पहिल्याच ओळीत देत आहेत. नैवम पापम अवाप्स्यसि. तुला पाप लागणार नाही. का? जर तू निष्काम भावनेत समे कृत्वा, सम करून, मराठीमध्ये साम्यता म्हणू आपण तसं, तर सुख आणि दुःखाला जर तू समभावनेने झेलू शकलास, जर तू लाभ आणि हानीला समभावनेने झेलू शकलास, जर तू जय आणि पराजयाला समभावनेने झेलू शकलास, याचा अर्थ तू जे काही करतोयस ते कशासाठी करतोयस? आतापर्यंत आपण पहिलं कर्म ची व्याख्या बघितली. आपण जे काही आपण केलं ते कशासाठी केलं? आणि आता स्वतःसाठी केलं म्हणजे सुखासाठी केलं, स्वतःसाठी केलं म्हणजे लाभासाठी केलं, स्वतःसाठी केलं म्हणजे जयासाठी केलं. पराजयासाठी कोणी लढतं? हानी होईल म्हणून कोणी काही संबंधामध्ये जुळतं नाही, माझं नुकसान व्हावं. सो स्वतःसाठी करणं म्हणजे सुखासाठी करणं, स्वतःसाठी करणं म्हणजे लाभासाठी करणं, स्वतःसाठी करणं म्हणजे जयासाठी करणं. पण जीवनामध्ये दुःख येतात, न मागता येतात, अलाभ होतो, हानी होतो. पण त्यावेळेस आपली काय व्यथा होते? जर आपण प्रत्येक कर्म, प्रत्येक श्वासोश्वास, प्रत्येक फोन कॉल आपण फक्त स्वतःसाठी घेतोय आता, पण जीवनाचा नियम आहे की जीवनाची दुसरी बाजू पण आहे, हेड्स आहे तर टेल्स पण आहे. याचा अर्थ आपल्या जीवनामध्ये काय होणार? I want everything to happen for my satisfaction, but life is saying it won't happen for your satisfaction. So what will happen to me? बरोबर? आणि जेव्हा माझ्या हिशोबाने हे जीवन नाही चालणार आणि माझी प्रत्येक कृतीमागे तीच अपेक्षा आहे, मग माझ्या जीवनामध्ये जेव्हा माझ्या अपेक्षेविरुद्ध काही होत आहे तेव्हा माझ्या जीवनामध्ये, माझ्या मनामध्ये काय विचार येणार? मला नाही करायचंय, करीन, मराठीत म्हणताना खाईन तर नाही तर मला काहीच खायचंच नाहीये, खाईन तर. सो जीवन माझ्यासाठीच आहे, जीवनामध्ये जे काही घडेल त्याच्यामध्ये माझाच फायदा पाहिजे. आणि जीवन जीवन मी म्हणतोय ना, जीवन व्यक्ती आहे का कोणी? ऍक्च्युली मला काय म्हणायचं माहितीये, हे सगळे व्यक्ती, हे जीवन म्हणतोय मी ते थोडं ऐकायला कर्कश नाही वाटत आहे. ऍक्च्युली काय म्हणायचं माहितीये प्रत्येकाला, आपल्याला, माझ्या जीवनामध्ये जितकी लोक आहेत, माझ्या जीवनामध्ये जे काही होत आहे ते सर्व माझ्यासाठी. यांनी मला आनंद देण्यासाठी वागावं, यांनी
मला प्रसन्नतेसाठी बोलावं, यांनी मला जे आवडेल ते विचारावं आणि तसं वागावं. आणि इमॅजिन एव्हरीवन इज थिंकिंग लाईक दॅट. सो आपल्या जीवनामध्ये जो केओस आहे तो काय आहे? सो प्रभुपाद एक उदाहरण द्यायचे. पाण्याचं एक तळ आहे आणि त्या पाण्याच्या तळ्यामध्ये कोणीतरी एक छोटासा दगड, म्हणजे लहान मुलं असं खेळत नाही तर त्याचा दगड असं जातो, बरोबर. तर त्याने एकाने दगड घेतला आणि असं टाकला आणि त्याचे वलय असे पसरले, त्याचे गोल गोल बरोबर. दुसरा पण मुलगा आला, त्याने पण एक दगड टाकला, त्याने थोडं दुसरीकडे टाकला तर त्याचे पण वलय निघाले. असे विचार करा 10 मुलं आली आणि इकडे टाकलं त्यांनी तिकडे, त्याचे जे वलय निघाले त्या वलयांचं काय होणार? दे विल इंटरसेक्ट, बरोबर. आणि सगळ्यांनी ठरवलं की ती काठी दिसते तुला, त्या काठीच्या जवळ आपण टाकायचं. तर एकाने टाकलं, दुसऱ्याने टाकलं, तिसऱ्याने टाकलं आणि सगळे वलय जे आहेत दे विल बी कॉन्सेंट्रिक सर्कल्स, बरोबर. तर जेव्हापर्यंत आपण सर्व एका पोझिशनला येऊन आपल्या कृती नाही करणार तेव्हापर्यंत तुमचे वलय, माझे वलय, म्हणजे यांचं बोलणं माझं बोलणं, म्हणजे यांचा विचार माझे विचार हे नेहमी इंटरसेक्ट होणार. आणि दॅट इज कॉल्ड फ्रिक्शन और दॅट इज कॉल्ड कॉन्फ्लिक्ट्स. फ्रिक्शन इन ऑब्जेक्ट्स अँड कॉन्फ्लिक्ट्स इन पीपल. सो जनरली जी काही कॉन्फ्लिक्ट होतात, भांडणं होतं, ते काय, माझं म्हणणं आहे की असं करायचं आणि समोरचा व्यक्ती म्हणतो नाही माझं म्हणणं आहे की असं करायचं, दॅट इज कॉन्फ्लिक्ट. तर जेव्हापर्यंत आपण निष्काम भावनेने कर्म नाही करणार तेव्हापर्यंत वी कॅनॉट अवॉइड कॉन्फ्लिक्ट इन लाईफ. सो वाय एम आय स्टडिंग? नॉट टू कम फर्स्ट, आय एम स्टडिंग बिकॉज आय शुड स्टडी. आणि जर त्यातून पहिला क्रमांक आला, आई वडील खुश झाले तर खूप छान. आणि समजा पहिला क्रमांक नाही आला तरी मी अभ्यास सोडणार नाही, मी अभ्यास कमी करणार नाही. एक गोष्ट सांगू, KEM मेडिकल कॉलेज आहे ना, तर वन ऑफ द टॉप मोस्ट मेडिकल कॉलेजेस परेलला. तर तिथे 2009 मध्ये देर वॉज वन स्टुडंट. सो सोलापूरचा होता तो. त्यांनी लहानपणापासून 2 हा क्रमांक कधी बघितलाच नाही. पहिलीत पहिला, दुसरीत पहिला, तिसरीत पहिला. आई वडील डॉक्टर, तर मोठं हॉस्पिटल होतं सोलापूरला. सो फर्स्ट इयर ऑफ MBBS इज टफ, कारण त्यांनी आता सिलेबस कमी केला आणि सेकंड इयरला वाढवलंय. सो आता फर्स्ट इयरला आधीच होमसिक असतात मुलं, त्याच्यामध्ये परत अजून खूप इंटेन्स सिलेबस असतो. सो ही स्टील गॉट फर्स्ट रँक. सो देन एव्हरीवन वॉज रिअली हॅपी. आणि सेकंड इयरमध्ये ना सोशल्स वगैरे सेकंड फर्स्टला असतात, तर त्याच्यामध्ये ही गॉट लिटिल, सो ही गॉट 1 मार्क लेस आणि ही स्टूड सेकंड. तर एक मुलगी होती ती पहिली आली आणि याला दुसरा रँक मिळाला. आणि किती मार्काने? 1 मार्काने. यु नो व्हॉट हॅपन टू हिम? ही अंडरवेंट डिप्रेशन. आणि त्याला आई वडिलांनी काउन्सिलिंग करून सांगितलं, बाळा तू पहिला झालायस पण 1 मार्काने खाली आला, असं नाही तू नापास नाही झालायस, तुला 30 मार्क नाही मिळालेत, यू आर नॉट अ फेलियर, यू जस्ट गॉट 1 मार्क लेस. आणि एंड ऑफ द चॅप्टर इज नॉट एंड ऑफ द बुक. सो दिस सेकंड इयर, थर्ड इयर आहे, फायनल इयर आहे, इंटर्नशिप आहे, PG आहे, सगळं काही आहे अजून. तुला जे तुला दाखवायचं आहे, वर्क हार्ड पुढच्या वेळेस. यु नो व्हॉट इज इज स्टेटस टुडे? 2 years आता तुझं दुसरा रँक मिळाला, 2 वर्ष तो MBBS ला सुट्टी मारली. ही कैन नॉट फेस इट. अँड यु नो व्हॉट इज डुईंग राईट नाव? ही इज अ फ्रेंच लँग्वेज टीचर. He could not complete his MBBS. Right now he is working as a French language teacher. So do you feel this is very nice? So everyone in this world around him was telling him, forget it. Sukha dukhe samay kritva, लाभा लाभो जया जयो. अरे हे होत राहणार जीवनामध्ये. कधी पाऊस असतो, कधी ऊन असतं, कधी दोन्ही एकत्र असतं, तेव्हा इंद्रधनुष्य येतो. सो पाऊस नको आहे आणि ऊन पण नको असतं, दोन्ही सोबत आल्यावर किती सुंदर दृश्य होतं. सो आपल्या जीवनामध्ये जर इंद्रधनुष पाहिजे असेल तर पाऊस आणि ऊन एकत्र येण्यासाठी आपण प्रार्थना करावी. यु नो व्हॉट दॅट मीन्स? म्हणजे माझ्या जीवनामध्ये एकाच दिवशी सकाळी जर सुख झालं आणि संध्याकाळी दुःख आलं तर दॅट इज पावसाळा आणि ऊन एकाच दिवशी, तो इंद्रधनुष आहे. व्हेरी नाईस. ऍक्च्युली आय एम बिकमिंग स्ट्रॉंगर. म्हणून जीवनामध्ये जर उच्च ध्येय नसेल तर हे सगळ्या लाटा आपल्याला बुडवायचं काम करणार, अजून काही नाही करणार. वी जस्ट सिंक डीपर अँड डीपर अँड डीपर. आणि जर जीवनामध्ये नेहमी एक उच्च ध्येय असेल, त्या नेहमी उच्च ध्येयाला बघून, नेहमी त्याच्यावर डोळा ठेवून
ह्या लाटा कधी वर कधी खाली हे चालणार, समुद्राचा तो स्वभाव आहे. कुठला समुद्र आहे जो असा स्थिर असतो? अहो, कुठलं तळ पण स्थिर नसतं, वाऱ्यामुळे तळ्यामध्ये पण लाटा असतात. समुद्र कसं काय स्थिर असेल? तर हे भवसागर आहे. या भौतिक जगाची तुलना होते भवसागराशी, समुद्राशी होते. तर समुद्रामध्ये लाटा असणारच. लाटांमध्ये कोण नेहमी प्रयत्न करत राहील की नाही, मी बुडणार नाही, मी बुडणार नाही. ज्याला त्या लाटांना पार करून काहीतरी मिळवायचंय, ज्याचं लक्ष्य नाही, लक्ष्य, उद्देश, टार्गेट इज ऑन द लँड. तो म्हणतो मला तिथे पोहून जायचंय, कितीही लाटा आल्या, कितीही काही मासे, हे ते जे काही झालं, पण मी जाणार, कारण मला तिथे काहीतरी मिळवायचंय. बरोबर? तर आपल्या जीवनामध्ये पण तो बिचारा मुलगा आहे ना, खूप चांगला होता, पण त्याच्या जीवनामध्ये एक उच्च ध्येय नव्हतं. द होल पॉइंट वॉज फर्स्ट. इट्स नॉट अ व्हेरी हाय थिंग. मुलं कॉपी करून पहिले येतात, म्हणून पहिला क्रमांक पटकवणं महत्वाचं नाहीये. जिद्दीने पहिला अथवा दुसरा असतानाही मी पुढे जात राहणार, हे महत्वाचं. आम्ही ज्या मंदिरात राहतो तिथे एक फॅमिली पण राहते. त्या फॅमिलीची लहान मुलगी होती, ती पण पहिलीपासून नेहमी पहिली यायची. तर एक दिवशी तिला दुसरीत की तिसरीत पहिला परत मिळाला, आणि माझे जे गुरु महाराज आहेत त्यांना भेटायला गेली ती. तर त्यांना सांगितलं, महाराज पुन्हा एकदा मी पहिली आली. आणि लहान मुलांना म्हणजे किती कौतुक असतात. आणि ते पहिलाचा क्रमांक घेऊन जेव्हा येतात तेव्हा सगळे आजूबाजूचे लोक किती वाहवा करतात. आणि आतापर्यंत महाराजांनी पण नेहमी अरे वा खूप छान, काही मिठाई दिली, आशीर्वाद दिला, असं केलं होतं. या दिवशी काय कोणास ठाऊक तिने मी पहिली आली. तर महाराजांनी म्हटलं व्हेरी गुड, व्हेरी नाईस, खूप छान. आणि नंतर तिला काहीतरी शाबासकी दिली आणि नंतर म्हणाले कधीतरी कुठल्या तरी परीक्षेत तू दुसरी पण येऊ शकतेस. म्हणजे तिला प्रोत्साहन दिलं बेसिकली. यू शुड कम सेकंड ऑल्सो इन सम एक्झाम, असं म्हणाले. ती ना ढसा बापरे, तिला खूप वाईट वाटलं. म्हणतात हे काय आहे, चांगलंय काय, काय तुम्हाला म्हणजे काय जाणीव आहे की नाही काही. आणि वडिलांकडे गेली. पप्पा मला ना महाराजांनी असं म्हटलं. तर ऍटलिस्ट पप्पांना थोडं श्रद्धा होती, नाही तर ते पण म्हणाले असते काय महाराजांना काही कळत नाही असं. म्हणाले नाही, आपण महाराजांना जाऊन विचारूया म्हणून. मध्ये महाराजांकडे आले, विचारलं महाराज तुम्ही असं म्हणाले का? म्हणजे हो. मग असं का म्हणाले तुम्ही? महाराज तेव्हा म्हणाले ह्या ज्या शालेय परीक्षा आहेत या पूर्व घोषित आहेत. अमुक अमुक तारखेला अमुक अमुक वाजता परीक्षा होते आणि त्यासाठी हे धडे शिकून यायचे. तर आपल्याला माहिती आहे काय शिकायचंय आणि किती वाजता जाऊन त्या अनुसार लिहायचंय. म्हणतात ही सगळी तिची शालेय शिक्षण झाल्यानंतर जेव्हा ती जीवनामध्ये उतरेल तेव्हा जीवनातल्या परीक्षा सांगून येत नाहीत. देर इज नो प्री अनाउन्समेंट आणि देर इज नो सिलेबस ऑल्सो. सो जीवनाच्या ज्या परीक्षा येतात त्या अजिबात पूर्व सूचना देऊन येत नाहीत. अचानक डोळ्यासमोर येतात आणि सांगूही शकत नाही की थोडा अभ्यास करून येतो. यू हॅव टू अँसर देम राईट ऑन द स्पॉट. सो त्या परीक्षांमध्ये खूप हुशार मुलगी आहे आणि त्या परीक्षांमध्ये ही पहिली येईल. पण यदा कदाचित समजा एखाद्या जीवनातल्या परीक्षेमध्ये ही दुसरी आली, त्या दिवशी ही कोसळू नये. शी शुड नॉट कोलॅप्स. त्यासाठी मी तिला सांगितलं अधूनमधून कुठल्या तरी परीक्षेमध्ये दुसरी पण यायला पाहिजे. तुका सवय लागायला पाहिजे. ठीक आहे, प्रयत्नांमध्ये दुसरं नाही यायचंय, प्रयत्नांमध्ये पहिलंच यायचंय, त्याला पर्याय नाहीये. पण आपण कितीही चांगले प्रयत्न केले तरी बाकीच्या बऱ्याच गोष्टी असतात, त्यामध्ये आपण कधी कधी फसू शकतो आणि दुसरा क्रमांक येऊ शकतो. तर तेव्हा सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ही भावना असणं खूप महत्वाचं. काल बलराम जयंती होती. श्रीकृष्णांचे मोठे भाऊ आहेत बलराम जयंती. छान गोष्ट आहे बलरामजींच्या जीवनामध्ये की श्रीकृष्णांनी रखुमाई रुक्मिणी तर त्यांना जेव्हा अपहरण करून घेऊन ना, रुक्माईने प्रेमपत्र लिहिलं. कारण त्यांचं लग्न जबरदस्तीने त्यांचे भाऊ रुक्मी हे शिशुपालाशी लग्न लावून देत होते आणि कोणालाही ते लग्न पसंत नव्हतं, फक्त त्या एका भावाला पाहिजे होतं. तर मग काय केलं, त्यांनीच एक पत्र लिहिलं श्रीकृष्णांना आणि म्हणाले मी तुमच्याबद्दल इतकं ऐकलं, श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांस्ते. तर पत्र लिहून पाठवलं. तर श्रीकृष्ण आले, श्रीकृष्ण त्यांना घेऊन गेले. तर जाता जाता मग शिशुपाल होता, त्याचे मित्र जरासंध वगैरे होते. म्हणाले अरे हे काय चाललंय, आपल्या समोर हे श्रीकृष्ण घेऊन गेले, त्यांनी युद्ध केलं, श्रीकृष्ण त्यांना पळून लावलं. तर हे म्हणतायत शिशुपालच्या युद्धामध्ये आपण का हरायचं.
तर परत आले, माघारी आले. शिशुपाल असा एकदम खिन्न होऊन बसला होता. जणू काही त्याचं लग्न होऊन रुक्मिणीला पळवलं होतं. ऍक्च्युली लग्न झालंच नाही, पण ही हॅड ऑलरेडी ऍक्सेप्टेड. मनातल्या मला तरी विचार केला होता की झालं लग्न. त्याचं कारण काय ते दुसऱ्या वेळेस सांगेन. एकदा कधीतरी रिमाइंड करा मला. खूप सुंदर कारण आहे का श्रीकृष्णाने तसं केलं म्हणून. सांगू का? तर जय विजय, वैकुंठाचे द्वारपाल जय विजय, त्यांना शाप मिळाला म्हणून मग पहिल्या मध्ये हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू, रावण, कुंभकर्ण आणि शिशुपाल दंतवक्र तेच व्यक्ती येते, बरोबर. तर गेल्या अवतारामध्ये रामचंद्रांनी लग्न केलं होतं सीतादेवींशी, आणि त्याच व्यक्तीने, जो नंतर शिशुपाल म्हणून आलाय, रावणाने काय केलं त्यांना की हिंमत नसताना रामचंद्रांना मारीचच्या द्वारे दूर पाठवलं, त्या सोनेरी मृगासाठी दूर पाठवलं, आणि एकांतामध्ये जाऊन एकट्या व्यक्तीला, एकट्या महिलेला भिक्षेची संधी देऊन, त्यामध्ये पण ना म्हणजे सांगितलं नाही की मी तुला अपहरण करायला आलो, हा नाही, भिक्षा देणार का. म्हणजे आधी नवऱ्याला दूर पाठवलं, तिला एकटं केलं, त्यामध्ये पण तिला बाहेर काढण्यासाठी भिक्षेची मागणी केली, आणि ती भिक्षा द्यायला जेव्हा आली, साधूच्या रूपात आला तो, तेव्हा हात धरून जबरदस्तीने घेऊन गेला. तर रामचंद्रांना याचा खूप राग आला. रामचंद्र म्हणाले, तू असा मागून येऊन केलंय, पुढच्या वेळेस मी तुझ्या समोरून येऊन घेऊन जाणार. सो कृष्ण सगळं लक्षात ठेवतात. सो दॅट इज द रिझन. नाहीतर आपण विचार करू, हे अपहरण करणं ना शोभत नाही ना, चांगलं नाही वाटत ना. परमेश्वर असं नाही तर परमेश्वरानं तो जो एक काय म्हणतात अकाउंटिंग जे होतं ते सेटल करायचं होतं. तर म्हणाले, मी तुझ्यासारखा घाबरट नाही आणि मी तुझ्यासारखा अधर्मी नाही, तुझ्या उपस्थितीत मी तिला घेऊन जाणार. पण त्यांनी तर पत्नीला घेऊन गेलो, विवाहित पत्नी होती. रुक्मिणी कॅनॉट गेट मॅरिड टू शिशुपाल, सीता कॅनॉट गेट मॅरिड टू एनीबडी. सो इट केम ॲज क्लोज ॲज इट कॅन गेट टू मॅरेज. ती भावना व्हायला पाहिजे ना. रामचंद्रांना जे दुःख झालं ते निर्मिती करायची होती, पण त्याच्यासाठी विवाह नाही करू शकत, बरोबर. टिट फॉर टॅट करायचं असेल तर विवाह व्हायला पाहिजे होता, तो विवाह होऊ शकत नाही. सीतेचा विवाह दुसरा, तर विवाह झालाच आहे ही भावना निर्माण करण्यासाठी जितकं जवळ येणं शक्य होतं, की त्या दिवशी संध्याकाळी विवाह होता आणि दुपारी श्रीकृष्ण घेऊन गेले. सो ऍज क्लोज एज पॉसिबल. सो ही हॅड ऍक्च्युअली इन वन सेन्स ऍक्सेप्टेड की माझा विवाह झालेला आहे, माझं लग्न झालंय. तर ती भावना त्याच्यात निर्माण केली. त्याच्या डोळ्यासमोर श्रीकृष्णांनी येऊन म्हणतं, तुझ्यासारखं घाबरट नाही, समजलंस, चल. तर मग ते रुक्मी आहे. तर रुक्मी मग हे जरासंध वगैरे परत आले, आणि मग शिशुपालला म्हणाले. शिशुपाल म्हणतो, काय हे झालं, माझ्या डोळ्यासमोरून हे सगळं झालं, खिन्न झालं. मग ते सगळ्या मित्रांनी त्याला सांगितलं, अरे घाबरू नकोस, तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रियांनी कधी युद्धातून पळायचं नसतं, चल आपण काहीतरी करूया. काय आता करून फायदा, सगळं झालं. तो बिचारा तो हताश झाला. तर तेव्हा रुक्मिणीचा जो भाऊ आहे रुक्मी, तो म्हणाला, मी हे सहन करणार नाही, माझ्या बहिणीला हा घेऊन गेलाय श्रीकृष्ण, मला ते सहन मी देतो परत. आणि सगळ्यांसमोर त्यांनी एक अनाउन्समेंट केली, मी जर न जिंकता परत आलो तर मी माझ्या राजधानीमध्ये प्रवेश नाही करणार. त्याच्या राजधानीचं नाव कौंडिन्यपूर. तर तो म्हणाला की मी आता कौंडिन्यपूरला परत येणार नाही. तर गेला श्रीकृष्णांकडे, आणि श्रीकृष्णांनी बघितलं, हा तर माझा मेवणा आहे, त्याच्याशी नाही. पण त्यांनी आधी 3 बाण मारले श्रीकृष्णांना. तर श्रीकृष्णांना काही झालं नाही. श्रीकृष्णांनी एक बाण मारून त्याच्या बाणाचा, धनुष्याचा जो धागा होता तो तोडला. त्यांनी परत एक बाण घेतला. यावेळेस 8 बाण मारले, नाही 5 बाण मारले. श्रीकृष्णाने पुन्हा त्याचा तो धागा तोडला, त्याला काही हानी नाही केली. म्हणजे मेवणा आहे, सांभाळून राहायला पाहिजे. मग परत त्यांनी 3रा धनुष घेतला आणि परत मारलंय. श्रीकृष्ण म्हणाले, आता खूप झालंय ड्रामा. मग 8 बाण मारले श्रीकृष्णांनी. तर घोडे मारले, सारथी मारला, आणि ना रथावर एक छत्री असते, ती छत्री पण कापून टाकली. तर बेसिकली इन्सल्ट केलं त्याचा. मग त्याने एक भाला घेतला, तर भालाचा हातात घेतला, तर श्रीकृष्णांनी बाण मारून तो भाला कापला. एखादी त्यांनी ढाल घेतली, तर ढालीला कापलं. असं जे काही केलं ते केलं. शेवटी याला वाटलं आता काय करू मी, त्याने हातात तलवार घेतली आणि श्रीकृष्णावर आक्रमण केलं. तर श्रीकृष्णांनी पण एक तलवार घेतली, ती तलवार तोडली, त्याला धरलं आणि त्याचे हात असे एका कापडाने बांधले आणि आता त्याला मारणार होते. तेवढ्यात रुक्मिणी आहे, त्यांनी पाय धरले श्रीकृष्णांच्या आणि म्हणाले, माझा भाऊ आहे, मारू नका म्हणून. म्हणजे ठीक आहे, काहीतरी शिक्षा द्यायलाच लागेल याला.
तर मग काय केलं, त्याची अर्धी मिशी कापली तलवारीने आणि इथे असे थोडे विचित्र केस कापले आणि तितक्यामध्ये बलराम आले तिथे. हे काल बलराम जयंती होती म्हणून सांगतो. तर बलराम आले तिकडे. बलराम बघितलं श्रीकृष्ण उभे आहेत, हातात तलवार आहे, याचे असे अर्धवट केस कापले आहेत विचित्र आणि रुक्मिणी अशी जमिनीवर आणि श्रीकृष्णांचे पाय धरते की नका मारू म्हणून. हे हँडल करायला गेलं नाही. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, अरे हा आपला सगळ्यात लेटेस्ट नातेवाईक आहे. नाही फनी नाही, ऍक्च्युअली दिस इज व्हॉट इज स्पोक, की सगळ्यात आत्ताच नातं जुळलंय याचं, इतक्यातच जुळलंय, तर असं ना आपण अपमानित नाही करायला पाहिजे. तर श्रीकृष्णाने शांत केलं. मग रुक्मिणीला सांगतायत की आपल्या जीवनामध्ये जे काही घडतं ते बेसिकली आपल्या कर्मांमुळेच घडतं. तर तिला पण थोडं शांत केलं की असं नको समजू की यांनी केलं, श्रीकृष्णाने केलं, तर त्याच्या कर्मांचा फळ आहे. मग परत श्रीकृष्णांना म्हणतात आपल्या जवळच्या नातेवाईकांना अपमानित नाही करायला पाहिजे. मग परत असं दोघांना ना छान सांत्वना देतात आणि त्यांना शांत करतात आणि रुक्मिणी हे सगळं ऐकलंय. मग नंतर एक प्रसंग आहे की श्रीकृष्णांचा नातू अनिरुद्ध, तर रुक्मिणीची नात होती रोचना म्हणून, तर अनिरुद्ध आणि रोचनाचं लग्न लागलं. तर त्यासाठी रुक्मिणी आपल्या माहेरी, म्हणजे ते भोजकट नावाचं एक शहर होतं, तिथे या पूर्ण कृष्ण, बलराम, अनिरुद्ध, त्याच्या मुलगा म्हणजे अनिरुद्धचे वडील प्रद्युम्न, त्यांना सगळ्यांचं पूर्ण फॅमिली तिकडे गेली. आणि त्या लग्न प्रसंगी एक कलिंग प्रदेशचा एक राजा होता. कलिंग म्हणजे ओरिसा. तर त्या कलिंग प्रदेशच्या राजाने त्या रुक्मीला एक आठवण करून, तुला आठवत आहे का एकेकाळी या श्रीकृष्णाने तुझा अपमान वगैरे केला होता, तर म्हणताय की ना आपण काहीतरी करायला पाहिजे. तर म्हणजे श्रीकृष्ण नको, श्रीकृष्णाने सगळ्यांसमोर मला इन्सल्ट केलं तेव्हा. म्हणतात जो बलराम आहे ना हा खूप ना एकदम सरळ स्वभावाचा आहे आणि त्याला ना ते खेळतात म्हणजे क्षत्रिय काय त्याला म्हणू शकतो आपण, जुगार नाही म्हणायला पाहिजे पण बेसिकली हा द्यूत क्रीडा. तर म्हणतात की द्यूत क्रीडा याला खेळता येत नाही पण याला आवडतं खेळायला, तर याला तू पकड म्हणतो. ठीक आहे. तर आधी 1-2 वेळा ऍक्च्युली ना रुक्मी जिंकतो, तर बलराम लगेच त्याला ते सोन्याचे नाणे देतात जे कबूल केलेत ते. मग ती संख्या वाढत होते दूध क्रीडेमध्ये, आधी एवढं एवढं. मग 4थ्या वेळेस बलराम जिंकतो, तर रुक्मीला ते सहन होतं. रुक्मी मध्येच म्हणतो मी जिंकलो म्हणून. बलराम म्हणते अरे हरला, खोटं का बोलतोय. मग परत त्याची संख्या वाढते. परत एकदा ना बलराम जिंकतात, पण आता त्याच्याकडे तेवढे पैसेच नसतात देण्यासाठी. तर तो म्हणतो मी जिंकलो मी जिंकलो. बलराम म्हणतो तू खोटं नको बोलू. तर तेवढ्यात आकाशातून पण एक वाणी येते आणि म्हणते की नाही ऍक्च्युली बलराम जिंकलाय आणि हा खोटं बोलतोय. मग आता सगळ्यांसमोर याची सत्य कळलं. तर मग रुक्मी काय म्हणतो, अरे तू ना गायींना काळजी घेणारा एक गवळी आहेस, तुला काय माहिती राजा कसे जिंकतात, तू क्षत्रिय नाही आहेस, तू ना शेतात जाऊन गायींची रक्षा कर. तर बलरामजींना खूप राग येतो. बलरामजी गदा घेतात, त्याच्या डोक्यावर मारतात, तिथं समजतं रुक्मी. मग ही सगळी कथा का सांगितली तुम्हाला की बघा की या रुक्मीमध्ये ऍक्च्युली तेव्हा श्रीकृष्ण त्याला मारणार होते पण रुक्मिणी मध्ये आली म्हणून त्याला अपमानित केलं. पण तेव्हा बलरामजी आले आणि बलरामजीने त्याला वाचवलं आणि बलरामजीने दोघांना सांत्वना दिली की नाही नाही सोडा वगैरे. कृतज्ञता नावाची काही गोष्ट असते की नाही. थोडं जरी लक्षात असतं की अरे बलरामजींनी माझी बाजू घेतली होती तेव्हा मी वाचलो, आता त्याच बलरामजींना अपमानित करण्यासाठी तो म्हणतोय तू गायींची काळजी घेण्याचा लायकीचा आहेस, तू राजा करण्याचा लायकी नाही, आणि त्यांना त्या दूध क्रीडेमध्ये फसवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. पण बलरामजींना ते सहन नाही झालं. मग ती स्वार्थी जी वृत्ती असते, काही सोन्याच्या नाण्यांसाठी जो तो हरत होता, ज्या व्यक्तीने त्याचे प्राण वाचवले होते त्या व्यक्तीच्या विरुद्ध गेला तो. श्रीकृष्णांच्या लीलेमध्ये गोवर्धन लीला आहे. तर खूप पाऊस टाकला इंद्राने, कारण त्यांची पूजा बंद केली. मग श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला. तर मग इंद्राचा मानभंग झाला. मग इंद्र आले आणि इंद्राने माफी मागितली, म्हणाले की तुम्ही गोविंद आहात, मला माफ करा म्हणून. याच्यानंतर अजून एक घटना आहे इंद्र आणि श्रीकृष्णांमध्ये, माहिती आहे कोणाला. याच्यानंतर अजून एक घटना आहे की श्रीकृष्णांच्या अनेक पत्नी होत्या द्वारकेमध्ये. तर रुक्मिणी प्रमुख पत्नी आणि अजून एक पत्नी होती सत्यभामा म्हणून. तर श्रीकृष्णांच्या रुक्मिणीला नारद मुनी एकदा स्वर्गातून येऊन एक पारिजाताचं फुल दिलं. तर आपलं जे पारिजातक येते नाही, हे स्वर्गातलं पारिजातक आहे. तर ते एक फुल नारद मुनींनी आणलं आणि रखुमाईला दिलं. तर ते एक फुल इतकं सुगंधी होतं, संपूर्ण द्वारकेमध्ये तो सुगंध दरवळला. तर तो सुगंध सत्यभामाच्या महलात पण गेला. तर सत्यभामा विचारते काय कुठून येतो सुगंध.
म्हणजे नारद मुनी स्वर्गातून आले तर त्यांनी स्वर्गातील एक पारिजाताचं फुल रुक्मिणीला दिलं. तर लगेच श्रीकृष्णांकडे गेली सत्यभामा आणि म्हणते माझ्याकडे पण पाहिजे. म्हटलं ठीक आहे. मग म्हणलं आता आत्ताच्या आत्ता पाहिजे. तर श्रीकृष्ण म्हणतात ठीक आहे, काही हरकत नाही. तर मग स्वर्ग लोकात गेले गरुडावर बसून आणि एक तिथे होतं पारिजाताचं. तर मग गरुडाला काय म्हणतात श्रीकृष्ण की हे झाडच घे, कारण हिला ते भागणार नाही एक फुल, कारण तिच्याकडे एक फुल आहे हिच्याकडे एक फुल आहे, झाड पाहिजे. तर ते एक झाड घे. तर गरुडाने झाड घेतलं आणि येत होते तेवढ्यात इंद्राने श्रीकृष्णावर आक्रमण केलं. कोण इंद्र? तोच इंद्र ज्यांनी श्रीकृष्णांना ओळखलं नाही आणि म्हणाले की हा काय माझी पूजा थांबवतोय का, मी आता या पूर्ण गावाला पाण्याच्या पुरामध्ये मारून टाकेन. आणि मग वर्षा केली, मग गोवर्धन पर्वत उचलला. तोच इंद्र आत्ता काही वर्षांपूर्वी त्याला धडा शिकवला होता कोणी, आणि त्याने सगळ्यांच्या देखत माफी मागितली श्रीकृष्णाला, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही म्हणून. पण त्याच इंद्राच्या स्वर्गलोकातून अनंत झाड आहेत तिथे सुगंधी, पारिजाताचे खूप झाड आहेत. एक झाड श्रीकृष्ण घेतला, पूर्ण काय असं नाही सांगितलं तू बाहेर म्हणजे स्वर्ग माझा म्हणून, द्वारका आहे माझ्याकडे. एक झाड घेतला. तो स्वार्थ जो आहे ना तो आपल्याला चांगल्या जीवन जगू देत नाही. तो तर ज्या श्रीकृष्णांची माफी मागितली होती त्या श्रीकृष्णांवर त्यांनी आक्रमण केलं. आणि तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात तुला आठवत आहे का काय केलं होतं मागच्या वेळेस. तर हा जो स्वार्थ आहे ना हा आपण कितीही विचार जरी केला तरी पण आपल्याला चांगलं जीवन जगू नाही देणार. तर जेव्हापर्यंत आपली स्वार्थी वृत्ती आहे तेव्हापर्यंत आपण सकाम भावनेत आहोत, आणि जेव्हापर्यंत आपण सकाम भावनेत आहोत तेव्हापर्यंत लाटांचा परिणाम होत राहणार. आणि जेव्हापर्यंत आपण निष्काम भावनेत जात नाही तेव्हापर्यंत आपण एकनिष्ठ राहून नेहमी आपल्या कर्तव्य पालनासाठी राहणार नाही. अशा बरेच गोष्टी आहेत. आपण पुढे जाऊया. जीवनाची आपली अपेक्षा, आपलं जीवन कसं असावं, असं या हायवे सारखं स्मूथ असावं. आणि हायवे स्मूथ कसा असावा की या बाजूला पण गाड्या नकोत. सो स्मूथ हायवे इज वन थिंग, माझ्या लेन मध्ये पण गाड्या नको आहेत आणि बाजूच्या म्हणजे कधी मला इथे जायचं असेल कधी इथे सगळीकडे मी जाऊ शकतो. आणि ऍक्च्युअली सत्यता काय शिकवायची की इथून आपण हाय स्पीड येणार, परत याचं वर, मग इथून खाली जेव्हा येतो तेव्हा स्पीड भरपूर येतो, पण इट इज स्केरी. कधी कधी अपयश असतं, कधी कधी संघर्ष असतात, आणि कधी कधी अपयशाला आणि संघर्षाला तारून जेव्हा आपण खाली येतो तेव्हा खूप जास्ती वेगाने येतो. तर कधी कधी खूप जास्ती जेव्हा यश मिळतं आणि पटकन मिळतं आणि प्रयत्नांच्या विना मिळतं तेव्हा कधी कधी जेव्हा खाली येतो ना त्याची भीती पण वाटते. तर वर आपणच गेलोय पण वरून जेव्हा खाली येतो तेव्हा भीती वाटते. तसं कधी कधी अचानक जर आपल्याला अनपेक्षित यश मिळालं तर वाटतं की अरे काय मिळालं, तर वी कॅनॉट हँडल इट ऑल्सो समटाइम्स. सो ही जीवनाची सत्यता आहे. मग आपण म्हणू ऍक्च्युली नाही हे मला सगळं माहिती आहे, मला माहिती आहे की जीवन कसं असावं ही माझी अपेक्षा आहे आणि जीवन तसं नसतं हेही मला माहिती आहे, पण काय आहे ना स्वीकारणं खूप कठीण आहे. बरोबर. तर मी काय असं नवीन काहीच सांगत नाहीये, तुम्हाला सर्वांना माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे, मी फक्त गीतेतलं सांगतोय. सो थोडंसं आपण मनन करूया की कधी कोणा कठीण प्रसंगी साम्यता बाळगून आपला फायदा झाल्याचं आठवतं का, की लाभ हानी जय पराजय किंचितशा वेळेसाठी मी सोडली ती भावना आणि व्हॉट इज नेसेसरी मी त्याच्यावर फोकस केलं आणि त्याच्यातून माझा काहीतरी फायदा. असं एनीबडी रिमेंबर्स एनिथिंग? माझी लहान बहीण आहे, सो व्हेन शी वॉज प्रेग्नंट शी टोल्ड मी, मी बघितलं तिला आवडीचे भरपूर पदार्थ होते तर तिने खायला ते आय वॉज सीइंग की ती हे खात नाही ते खात नाही. मग एकदा जस्ट विचारलं तिला मी की तू का नाही का, म्हणे नाही, पण बाळ असलं पोट्यामध्ये यू कॅनॉट इट सर्टन थिंग्स. मग मी विचारलं की किती दिवस असं, तर म्हणे नाही प्रेग्नन्सी पासून कमीत कमी 2 to 3 years आफ्टर प्रेग्नन्सी. आय मे बी रॉंग, बट म्हणाले की 4-1 वर्ष तरी ना हे नाही खाऊ शकत ते नाही खाऊ शकत असं नाही खाऊ. मग तू हे सगळं सहन करते, आयुष्यात तरी कधी असं सहन नाही केलं. नाही म्हणे मला हे आवडतं, मी मला जे वाटेल ते खाणार. मग कसं कसं करते, म्हणजे नाही बाळासाठी हे करायला लागलं. अनादर माताजी आहे ना, ऑफिसला जात होते तर स्कूटरवरून घसरले ते आणि पायाला खूप लागलं त्यांना. मग मला फोन केला त्यांनी नंतर हॉस्पिटलमधून की मी हॉस्पिटलमध्ये मी भेटायला गेलो तेव्हा मला म्हणाले, म्हटलं अरे तुम्ही घसरले आणि पायाला फ्रॅक्चर झालं त्यांच्या, यंग माताजी. म्हटलं तुम्ही कोण तुम्हाला घेऊन का दिलं, म्हणे नाही मीच उठली कशी बशी आणि मीच हॉस्पिटलमध्ये गेले. म्हटलं गेले कसे पण फ्रॅक्चर आहे, म्हणे नाही त्यांचे पती जेव्हा होते शी काश्मीरी आहे ती,
मग ते काश्मीरला होते पती त्यांचे. मग इथे तो एक लहान गोविंद म्हणून मुलगा आहे, तर लहान दुसरीतला मुलगा आणि ते दोघंच राहत होते. म्हणजे मला वाचवायला कोण येणार, तो तर घरी आहे. आणि म्हणाले मी जर तशी रक्तबंबाळ होऊन घरी गेली असती तर त्या मुलाचं काय झालं असतं. आणि इथे काश्मीरचे सगळे नातेवाईक काश्मीरला आहेत त्यांचे. तर मग आता मी काय करणार, तर फ्रॅक्चर्ड अवस्थेमध्ये कसं बसं स्वतःला त्या स्कूटरवर बसून कसं तरी करून हॉस्पिटलमध्ये जाऊन ती स्वतःला ऍडमिट झाली आणि बाळाला कळूच दिलं नाही की माझा ऍक्सिडेंट वगैरे झालाय. आणि सगळ्याचं छान बेड वगैरे त्या हॉस्पिटलमध्ये ऍडजस्ट केला छान. आणि मग कोणातरी सांगितलं, मग तो बाळा घेऊन होतं, त्याला काही कळत नाही हॉस्पिटल वगैरे. छान असं पांढरा शुभ्र बेडशीट आणि छान माँ क्या कर रहे हैं आप. मैं थोडं सोने के लिए आई हूँ, बहुत थक गई हूँ घर पे. त्यांना विचारलं तुम्ही असं सगळं कसं काय करू शकता. नाही बाळासाठी करायला लागतं. त्याच्यावर कधी असे मानसिक काही परिणाम होऊ नये. सो ऑल ऑफ यू विल हॅव युअर स्टोरी. आय एम शेअरिंग माय स्टोरी. सो डू यू वॉन्ट टू शेअर एनी स्टोरी लाईक दिस, की जी काही परिस्थिती आहे त्यांनी भारावून न जाता जे गरजेचं आहे ते केलं. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पुढे कधीतरी शेअर करू शकतो. येस. खूप काही गोष्टी ह्या त्याला बर्डे होत्या ज्या आम्हाला खूप आवडायच्या आणि त्याला पण आवडायच्या. त्यावेळेला जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की नाही या गोष्टी बिलकुल त्याला चालणार नाही आहेत आणि खूप काही गोष्टीला त्याला आता पथ्य पाळायला लागले, त्यावेळेला मग आम्ही पण 5-7 वर्ष ती पथ्य पाळली. सो त्यामध्ये ना डॉक्टरांनी यांना नाही सांगितलं काय, बाळाच्या काळजीसाठी उच्च ध्येयासाठी. सो यु नो ॲज सून एज सेल्फलेसनेस कम्स देन ओनली वी कॅन बिकम ब्युटिफुल अँड देन ओनली वी कॅन स्टिक टू अ पाथ. जो रस्ता निवडलाय त्याला जर चिटकून धरायचं असेल तर निस्वार्थीपणा हे आपला पहिला गरजेचं आहे. पुढे जाऊया आपण. सो 39 आपण एषा ते भीता सांख्ये बुद्धिर्योगम त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधम प्रहास्यसी. भाषांतर. आतापर्यंत या ज्ञानाची पृथक्करणात्मक माहिती मी तुला सांगितली आहे. आता मी निष्काम कर्म कसे करावे याचे वर्णन करतो, ते ऐक. हे पार्था, या ज्ञानाच्या आधारे कार्य केल्याने तू कर्मबंधनातून मुक्त होऊ शकशील. तर हा श्लोक इथे टाकायचा राहिला, पण याच्यामध्ये एक नवीन शब्द आहे बुद्धियोग. आपण कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग आणि भक्तियोग ऐकले. तर बुद्धियोग म्हणजे काय. बुद्धियोग म्हणजे कर्मयोग काय म्हटलं मी, कर्म करणे आणि कर्माची फळे देणे. तर बुद्धियोग काय असेल, साधारण सिंपल अंडरस्टँडिंग. कर्मयोग म्हणजे कर्मांची फळे परमेश्वराला अर्पण करणे. ज्ञानयोग म्हणजे ज्ञानाद्वारे श्रीकृष्णांना जाणण्याचा प्रयत्न करणे. ध्यानयोग म्हणजे ध्यानावस्थेमध्ये श्रीकृष्णांना प्राप्त करण्याचा प्रयत्न आहे. तर बुद्धियोग म्हणजे काय, सिंपल बुद्धी वापरायची श्रीकृष्णाची, बरोबर. आणि बुद्धी वापरणे म्हणजे आतापर्यंत आपण जी चर्चा केली ना गेले अर्धा तास, ती बुद्धीचा भाग आहे ना, की जेव्हापर्यंत मी स्वार्थी होतो तेव्हापर्यंत लाटांमध्ये मी बुडणार, आणि जेव्हा मी निस्वार्थी होणार तेव्हाच मी लाटांना तारून लाटांच्या पलीकडे जाऊ शकतो. हे बुद्धी वापरायला लागेल आपल्याला, की ऐहिक यशासाठी पण मला कर्तव्य बुद्धी कामी येते. जेव्हापर्यंत कर्तव्य बुद्धी नाही तेव्हा मी ऐहिक यश पण प्राप्त करू शकत नाही. आणि यदा कदाचित एका मार्गामुळे जरी अपयश मिळालं तर मी त्या समुद्रामध्ये बुडूनच गेलो पार. सो ही बुद्धी वापरणं म्हणजे बुद्धियोग. तर म्हणून श्रीकृष्णाने एक नवीन शब्द वापरला तिथे, बुद्धियोग. 10.10 मध्ये पण बुद्धियोग हा शब्द वापरतात श्रीकृष्ण, आणि 18.57 शेवटी तिथे पण बुद्धियोग आहे. 3 ठिकाणी श्रीकृष्ण बुद्धियोग शब्द वापरतात. सो बेसिकली सेइंग, हे काय लिहिलंय, दिस इज बुद्धियोग. की काही करण्यापूर्वी बुद्धीचा वापर करा आणि बघा स्वार्थी राहून मी यशस्वी होणार आहे की मी निस्वार्थी होऊन यशस्वी होणार आहे. लोक आपल्याला सांगतायत निस्वार्थी राहू नको, जे मनात आलं ते कर, स्वार्थासाठी सर्व जग जगतंय, तू पण जग म्हणून. पण थोडा जर विचार केला, थोडी बुद्धी जर वापरली तर लक्षात येतं की नाही. सो हा जो आहे ना, हा बेडूक आहे, इथे बसला होता
आणि हा बेडूक शांतपणे बसलाय, बरोबर. दोघे पाण्याच्या वर आहेत, दोघांना माहिती नाही की आपण कशावर बसलोय, कारण पाण्याच्या खाली मगर आहे, वर काय आहे बघा. तर हा काय म्हणतो, तुला दाखवतो मी हुशार कोण, मी उडी मारू शकतो, तू आळशी आहेस, तू तिथेच बसलायस. तर त्यांनी उडी मारली. आता पुढचं सीन काय आहे, हे जे तोंड आहे उघडणार आहे. आणि सो ही ट्राय टू प्रूव्ह ही सुपिरियरिटी टू हिम. आणि कधी कधी ना दुसऱ्यांना दाखवण्याकरिता किंवा दुसऱ्यांपेक्षा मी श्रेष्ठ हे दाखवण्याकरिता आपण माझ्यासाठी काय चांगलं आहे हा विचार करण्याला वेळ कमी पडतो. लक्ष याच्यावर नसतं की माझी प्रगती कशी होईल, लक्ष याच्यावर असतं की मी याच्यापेक्षा मोठा कसा होईल किंवा कमीत कमी दाखवीन तरी. सो मेनी ऑफ अस गो थ्रू लाईफ, वी डोंट ग्रो थ्रू लाईफ. तर जीवनामध्ये आंतरिक प्रगती होणं गरजेचं आहे. आणि कधी कधी सो रिसेंटली एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, तर तिथे एका मुलाने खूप मोठी स्टुडंट त्याने खूप मोठी चूक केली. तर त्याने ऍक्सेप्टेड पब्लिकली ऑन द ग्रुप. ही सेड सॉरी बट माझ्याकडून ही चूक झाली. सो आय रिस्पॉन्डेड बाय सेईंग, मी त्याला एक मेसेज पाठवला होता, त्या ग्रुपवर सगळ्यांना आवडला. सो आय सेड, इंग्लिशमध्ये म्हणतो नंतर मराठीत पण सांगेन, ए मिस्टेक दॅट मेक्स यू हंबल इज बेटर दॅन अन अचिव्हमेंट दॅट मेक्स यू ॲरोगंट. अरे तू लहानपणापासून एक चूक नाही केली आणि जो गर्व चढतोय, आणि गर्वानंतरची दुसरी पायरी आहे उद्धटपणा, आणि उद्धटपणाची तिसरी पायरी आहे दुसऱ्यांना नेहमी कमी देखणं. म्हटलं त्याच्यापेक्षा अशी अधूनमधून चूक केलीस आणि तू जर नम्र झालास तर ते चांगलं आहे म्हटलं त्याला मी. अँड एव्हरीवन सेड येस, दिस इज अ गुड थॉट. सो लुक बिफोर यू लिव्ह बेसिकली मीन्स ट्राय टू अंडरस्टँड लाईफ. आपण पुस्तकं वाचतोय, कादंबऱ्या वाचतोय, पण आपल्या स्वतःच्या जीवनाला पण समजू शकलो नाही. माझ्या जीवनासाठी, माझ्या प्रगतीसाठी काय श्रेयस्कर आहे. जर अपयश श्रेयस्कर आहे माझ्यासाठी, माझ्या जीवनामध्ये जर अधूनमधून अपयश आलं, ऑब्व्हियसली आय ऑलवेज, तेव्हा पण मी म्हटलं प्रयत्नांमध्ये दुसरा क्रमांक नाही पटकवायचा आहे, पहिला क्रमांक प्रयत्नांसाठी आहे. पण यदा कदाचित जर अपयश मिळालं तो दुसरा क्रमांक स्वीकारायचा आहे. तर तो जो दुसरा क्रमांक आहे, जो पहिल्या क्रमांकाचे प्रयत्न करून जो आला अनपेक्षित, तो माझ्यासाठी चांगला आहे की वाईट आहे? चांगला आहे. मग जर मला हे कळलं बुद्धी वापरून, हे कुठल्याही कादंबरीमध्ये येणार नाही, कुठल्याही न्यूज पेपरमध्ये, कुठल्या तरी सिनेमामध्ये तर अजिबात येणार नाही. पण हे जर आपण बुद्धी वापरले लक्षात आलं, अधूनमधून येणारं अपयश हे माझ्यासाठी श्रेयस्कर आहे. हाऊ लाईफ विल चेंज. प्रयत्नांमध्ये मी कमी नाही पडणार, पण जे काही होईल त्याला हसत हसत स्वीकारेल, बरोबर. सो लुक बिफोर यू लिव्ह इज बुद्धी योग. नेक्स्ट श्लोक आहे, या मार्गावर कधीही व्यय नाहीये. नेहाभिक्रमनाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमपि यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. क्षत्रिय शब्द आहे. क्षत्रिय शब्द म्हणजे क्षत. क्षत म्हणजे इजा. क्षत त्रायते इति क्षत्रिय. जो इजेपासून माझं रक्षण करतो तो क्षत्रिय. क्षत त्रायते इति क्षत्रिय. मंत्र हा शब्द आहे. आपण मंत्र जप करतो, मन त्रायते इति मंत्र. संस्कृत भाषा खूप सुंदर आहे. जर आपल्याला हे कळलं ना तर वी कॅन ऍक्च्युअली अंडरस्टँड फास्टर. क्षत्रिय म्हणजे क्षत्रायते इति क्षत्रिय. मंत्र म्हणजे मन त्रायते. मनाला जो वाईट गोष्टींपासून वाचवतो तो मंत्र. तर इथे लिहिलंय त्रायते महतो भयात. आपल्या जीवनामध्ये महत भय, खूप मोठ्या मोठ्या भीती आहेत. आणि त्या मोठ्या मोठ्या भीतींपासून जर आपल्याला सुटका पाहिजे असेल, जसं क्षत्रिय काय करतो, इजेपासून मुक्ती देतो. मंत्र काय करतो, चुकीच्या भावनांपासून आपल्याला मुक्त करतो. तशाच प्रकारे या मार्गावर स्वल्पमपि, स्वल्पम, अल्प अशी जरी आपण प्रगती केली आध्यात्मिक मार्गावर, श्रीकृष्णाचं म्हणणं आहे त्रायते महतो भयात. अल्प प्रगती केली तर महत भयापासून आपल्याला सुटका होते. श्रीकृष्ण अर्जुनला प्रेरणा देत आहेत. निस्वार्थीपणाचं, निष्काम कर्मयोगाबद्दल मी सुद्धा बोलतोय. घाबरू नकोस, स्वार्थी बनू नकोस, कर्तव्य बुद्धीने काम कर. आणि तुला सांगतोय की या निष्कामतेच्या भावनेच्या मार्गावर अल्पशी जरी तू प्रगती केलीस तर ती तुला मोठ्या मोठ्या भीतीपासून सुटका करू शकेल. त्रायते महतो भय. तर कोणी म्हणेल ठीक आहे,
मी प्रगती करायला तयार आहे, पण या जगामध्ये मी बघितलंय काही काही मार्गांवर जेव्हा मी प्रगती करतो, कालांतराने ती प्रगती पण जाते. काळ आहे, काळाचा परिणाम काय? नॉन नॉन ड्युअल. येस, सो समबडी सेड समथिंग. कोण म्हणाला? काहीतरी म्हणाला. जस्ट एक मिनिट, काय म्हणता तुम्ही? नॉन एक्झिस्टन्स. ओके. सो इफेक्ट ऑफ टाइम इज वन इज इट कॉजेस अ चेंज, आणि सेकंड इफेक्ट ऑफ टाइम इज वन इज इट डिस्ट्रॉईज. ऱ्हास होतो प्रत्येक गोष्टी. बरोबर. ही बिल्डिंग आहे, काळाच्या परिणामाने काही पेंट निघेल. बरोबर. हा लॅपटॉप आहे, आता खूप छान चाललाय, काही वर्षांनी समथिंग विल नॉट वर्क, द बटन्स विल स्टॉप वर्किंग एव्हरीवेअर. जस्ट सी. सो दॅट इज हाऊ टाइम ब्रिंग्स अबाउट इट बाय डिस्ट्रॉइंग. यू कॅनॉट अवॉइड इट. सो श्रीकृष्ण इज सेइंग नेह अभिक्रम नाशोस्ती. या जगामध्ये एका गोष्टीवर या ऱ्हास करणाऱ्या, नाश करणाऱ्या काळाचा प्रभाव होत नाही. कुठला आहे तो मार्ग? तो आध्यात्मिक मार्ग. आध्यात्मिक मार्गावर आपण जी काही प्रगती करू त्याच्यावर काळाचा प्रभाव नाहीये. माझ्या घड्याळावर काळाचा प्रभाव आहे, माझ्या तब्येतीवर काळाचा प्रभाव आहे, या पुस्तकावर काळाचा प्रभाव आहे, सगळ्या गोष्टींवर काळाचा प्रभाव आहे. पण जी गोष्ट या भौतिक जगाच्या पलीकडे आहे त्याच्यावर काळाचा प्रभाव नाहीये. सो टाइम डज नॉट हॅव एन इन्फ्लुएन्स ओव्हर समथिंग दॅट इज बियॉन्ड दिस. सो आध्यात्मिक मार्ग जो आहे, श्रीकृष्ण आहे, श्रीकृष्णांप्रती जो संबंध जोडतोय तो या जगातला संबंध नाहीये. म्हणून या जगामध्ये सर्वश्रेष्ठ आणि सर्वांवर परिणामकारक असणारी जी काळाची शक्ती आहे ती नाही काम करत. म्हणतात नेहाभिक्रम नाशोस्ती प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमपी असते धर्मस्य. आपण भाषांतर वाचू. या प्रयत्नात कोणतीही हानी किंवा ऱ्हास नाही, आणि या मार्गातील अल्प प्रगतीनेही मनुष्याचे फार मोठ्या भयापासून संरक्षण होऊ शकते. एका साधकासाठी जो या मार्गावर आता चालायचा प्रयत्न करतोय, एका साधकासाठी सगळ्यात मोठी भीती काय असू शकते? ज्यांनी नवीन नवीन श्रीकृष्णाच्या भगवद्गीतेच्या स्कूलमध्ये पहिलीत आता दाखला घेतलाय या जून महिन्यात, 2 महिने झाले, ऑगस्ट महिन्यात सगळं, त्याला काय भीती असते सगळ्यात मोठी? बरोबर. कारण बाकी सगळं आपण ऍडजस्ट करू शकतो, पण या मार्गावर, कारण ना हा जो मार्ग आहे एका अर्थाने एक आय डोंट यूज पण जगाच्या विपरीत आहे. सर्व जग एकीकडे चाललंय आणि आपण इथे बसून या छोट्याशा हॉलमध्ये खूप मोठे मोठे बोलतोय. निस्वार्थी होणं, हताश न होणं, पूर्ण जे जग आहे हे याच भावनेवर आहे जे आपण त्याच्या विरुद्ध बोलतोय आपण. बरोबर. तर म्हणून पैसे कमवणं कठीण आहे का? मला खरोखर नाही वाटत. कारण ना ज्यांनी काही शिक्षण नाही केलं ते पण पैसे कमवतात आणि शिक्षण करणारे पण करतात. बरोबर. सो अर्निंग मनी आय डोंट थिंक इज डिफिकल्ट, बट अर्निंग कॅरेक्टर इज डिफिकल्ट, बिकॉज इट हॅज नथिंग टू डू विथ युअर मनी, इट हॅज नथिंग टू डू विथ युअर सक्सेस, इट हॅज नथिंग टू डू विथ एनिथिंग. अनलेस यू हॅव दॅट विल पॉवर यू कॅनॉट अर्न कॅरेक्टर. बरोबर. विचार करा. पण या जगात त्याचाही कधी कधी परिणाम होतो. समटाइम्स यू आर इन अ डिफिकल्ट सिच्युएशन अँड अनफॉर्च्युनेटली ग्रेट पीपल हॅव ऑल्सो स्लिप्ड. बरोबर. श्रीकृष्ण म्हणतात, आपल्याला आश्वासन देत आहे की या मार्गावर कोणी असू दे, अल्पचरित्र असू दे किंवा श्रेष्ठ चरित्र असू दे, अल्प श्रीमंत असू दे किंवा खूप श्रीमंत, अल्प शिक्षित असू दे किंवा खूप शिक्षित असू दे, कोणी असू दे, श्रीकृष्णाच्या मार्गावर अल्पशी प्रगती कधीही नाश होऊ शकत नाही. सो ॲज सून एज यू हिअर दिस, पैसे आपण जे कमवले ते डिमॉनिटाईज होऊ शकतात. पैसे आपण टॅक्स लॉज जस्ट चेंज वन डे आणि यू आर इन अ डिफरंट इन्कम टॅक्स स्लॅब, सडनली यू हॅव टू पे मोर टॅक्स. जीएसटीचे रेट्स बदलतात. तर तुम्ही फॅक्टरी जी टाकली होती त्याचा जो प्रोडक्ट होता त्याचा जीएसटी रेट कमी होता. 2 वर्षांनी जेव्हा गव्हर्नमेंट बदलते त्या प्रोडक्टसाठी वाढते. व्हॉट विल यू डू? सो अशा प्रकारे एव्हरीथिंग विल चेंज. म्हणजे कृष्ण म्हणतात या मार्गावरची प्रगती नो बडी कॅन डिस्ट्रॉय इट. सो समजा असं धरा की कृष्ण नावाची एक बँक आहे. सो जर खरोखर असेल बँक मला माहिती नाही, मी त्या बँकेबद्दल नाही बोलत आहे. येस, असेल ना कधी कधी दिस बँक दॅट बँक, विठ्ठल बँक. सो कृष्ण बँक म्हणजे ऍक्च्युली श्रीकृष्ण
तर श्रीकृष्णांमध्ये आजपर्यंत ज्यांनी पण गुंतवणूक केली आहे त्याचा आजपर्यंत कणभरही कधीही नुकसान नाही झालं. सो श्रीकृष्ण म्हणतायत त्याचा व्ययही होत नाही आणि नाशही होत नाही. सो आपण मनन करूया, किंचित मात्र ही प्रगती आपल्याला भीतीमुक्त करू शकते हे ऐकून कसे वाटते? सो एनीबडी वॉन्ट्स टू शेअर? यू वॉन्ट टू शेअर बट ऑन फोन विथ युअर फ्रेंड्स. तुमचे कोणी मैत्रिणी वगैरे आजचा क्लास झाल्यानंतर 9:30-10 वाजता तुम्ही फोन करणार आहे, तो पॉईंट मला आवडला आणि मला माझ्या जीवनातून एक प्रसंग आवडला, पण मैत्रिणींशी आणि मित्रांशी शेअर करायचंय. मला माहिती आहे सगळ्यांशी शेअर नाही करायचं. आहे ना? ठीक आहे. एक मार्गी बुद्धी किती महत्वाची आहे. व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन बहुशाखायनन्ताश्च बुद्धयो व्यवसायिनाम. सो पुन्हा पुन्हा, कारण ना कठीण कार्य आहे निस्वार्थीपणा आणि निष्काम भावनेने जीवन जगणं. परत श्रीकृष्णा त्याच्यासाठी प्रोत्साहन देतात. अरे हे कर, हे महत्वाचं आहे. म्हणतात या मार्गावर जो व्यवसायात्मिका बुद्धी असतो, याचं उदाहरण काय? समजा एक बिझनेसमॅन आहे, तो प्रवास करतोय. आता मी अनेक वेळा जो प्रवास होतो बघत असतो, तर बरेच जे नॉर्मल लोक, सॅलरीड लोक असतात ते झोपी जातात प्रवासामध्ये, कारण थकलेले असतात वगैरे. बिझनेसमॅन काय करतो प्रवासात? सांगा. ओळखी वाढवतो. शेजार काय करता, कुठे चालले, मग नाव काय, हे काय, ते काय, कार्ड एक्सचेंज करणार. बरोबर? ठीक आहे. असं समजा की बिझनेसमॅन व्हेरी राईट, 100% राईट. प्रवासामध्ये आता तो ना एकटा बसला, म्हणजे बस रिकामी आहे किंवा ट्रेन मध्ये आजूबाजूला, तर काय करतो तो? स्ट्रॅटेजी करतो. व्हेरी गुड, 100% राईट. ठीक आहे. समजा स्ट्रॅटेजी करायला काही नोटबुक पेन वगैरे काही आणलं नाही, यू आर राईट, आय वॉन्ट यू टू थिंक मोर. काय करतो? मोबाईल मध्ये फोन लावेल. बरोबर? रेंज नसेल तर काहीतरी करेल, पण झोपणार नाही. द होल पॉइंट ऑल की 9 to 6 जॉब आहे समजा, तर झाला मंडे टू फ्रायडे झाला, सॅटर्डे संडे सुट्टी आहे, तर सॅटर्डे काय करणार? थोडा आराम करणार. बिझनेसमॅन आहे ना, ही सो मच फोकस, ही डज नॉट टेक रेस्ट. तो नाही करत. बरोबर आहे, खरं आहे. तर एक ना गुजराती बिझनेसमॅन होता, तर कोणी गुजराती असतील तर प्लीज डोंट माइंड, बट गुजराती पीपल आर व्हेरी फोकस्ड ऑन बिझनेस. तर तो स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करायचा. एक दिवशी त्याला ताप आला, तर सकाळी त्यांनी मेजर केलं तर म्हणतो 101 वगैरे होता. मग नंतर परत वाढला, तर मग बायकोला म्हणाला परत एकदा मेजर करूयात. मग 104 होता. तर 104 105 म्हणजे बेसिकली यू बिकम ग्रॉगी, कळत नाही असं थोडं जरा. तर ती बायकोनी चेक केलं आणि म्हणाले થઈ ગયો 106 થઈ ગયો. तर तो म्हणतो वेची दे, वेची दे. वाढलं म्हणजे वीक वीक रेट वाढला. सध्या त्या बायकोला कळलं की यांचं शरीर घरी आहे आणि मग स्टॉक मार्केटमध्ये वेची दे, वेची दे. सो व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे काय? की मला काही करून मी करणार ते. बरोबर? तर एक साधक जो आहे, आध्यात्मिक मार्गावर जो साधक आहे, तो पण काय करतो माहिती आहे? तो प्रत्येक क्षणोक्षणी विचार करत असतो, या परिस्थितीला मी श्रीकृष्णांच्या जवळ जाण्यासाठी कसं बघू. त्याला कुठलीही गोष्ट दिसल्यावर एकच दिसतं की या गोष्टीला, या परिस्थितीला मी श्रीकृष्णांचं स्मरण करण्यासाठी कसं वापरू. सो ही इज ऑल्सो अ बिझनेसमॅन, बट ही इज ट्राईंग टू इन्क्रीज हिज अट्रॅक्शन फॉर कृष्ण. श्रीकृष्णांसाठी आकर्षण कसं वृद्धिंगत करायचं याच्यावर तो असतो. तर श्रीकृष्ण म्हणतात, असा जो व्यक्ती आहे ज्याची व्यवसायात्मिका बुद्धी आहे, त्याच्या जीवनाचं लक्ष फक्त एकच आहे, एकेह कुरुनंदन. हे कुरुनंदना, हे अर्जुना, एकच आहे त्याचं ध्येय. तो खातो का? बिझनेसमॅन खातो का? मग खात असताना पण ना तसं चालू असतं. तो सिनेमाला जातो तेव्हा पण बघत असो. एक खूप कंजूस व्यक्ती होते, हे गुजराती नव्हते, जस्ट टू बॅलन्स, कोणाला वाटवलं नथिंग अगेन्स्ट एनीबडी, गंमत. अजून एक बिझनेसमॅन होता, मराठी होता पण खूप कंजूस होता. तर त्याच्या मुलाला खूप वाईट वाटायचं की माझे वडील इतके कंजूस काय, आणि नेहमी पैसे देण्यासाठी कुरकुर करायचे. तर एक दिवशी ना त्याला असं वाटलं की
थोडंसं मी ज्ञान द्यायला पाहिजे. त्याने असं भगवद्गीतेतलं एखादं काही प्रवचन वगैरे पण ऐकलं होतं, एव्हरीथिंग इज टेम्पररी, मटेरियल लाईफ इज टेम्पररी, काहीतरी चुकीच्या गोष्टी ऐकल्या होत्या घरी. तो म्हणाला वडिलांना, पप्पा चला मला तुमच्यासोबत एकदा घेऊन जायचं कुठेतरी. कुठे? म्हणजे मी स्मशानभूमी तुम्हाला घेऊन जातो. चल जाऊया आपण. स्मशानभूमीत घेऊन गेला. एक शव आलं, त्याला जाळलं. तो बघा पप्पा, एवढं सगळं तुम्ही कंजूसी करताय, आणि मराठीत काय म्हणतात? कंजूसी, चिंगूस चिंगूस. काय आहे, गीता पण हेवी आहे, तर थोडं चिंगूस बिंगूस बोलायचं तुम्हाला पण बरं वाटतं. चिंगूस नको. बरोबर, मी माझ्या शाळेचं बोलतोय. सो म्हणाला बघा पप्पा, एवढं करून काय करणार आहे, शेवटी सगळं सोडून जायला लागतं, तर थोडं तरी शिका. ते दृश्य बघून ते जे व्यक्ती होते ते रडू लागले. याला म्हटलं यशस्वी झालो, शेवटी वडिलांना काहीतरी गीता दिली. तो का रडताय? तर मी विचार करतोय, मला कापडाचं दुकान सुरू करायला कोणी सांगितलं? मी जर लाकडांचं दुकान टाकलं असतं तर किती फायदा झाला असता, कारण दररोज कोणी ना कोणी येतच आणि माझ्याकडून लाकडं विकत घ्यायला लागलं. हे राम, होणार काही सांगू शकत नाही. सो असे अनेक क्षेत्रांमध्ये बिझनेसमॅन आहेत जे एकेह कुरुनंदन आहेत, पिन पॉइंटेड. फक्त आपण जे गीता वाचतोय, आपण बहुशाखा, कधी श्रीकृष्ण सोमवारी, कधी ते बुधवारी, कधी तिसरं पुस्तक शुक्रवारी वगैरे. सो ऍक्च्युली जर हे पैशांसाठी एकनिष्ठ आहेत, आपण श्रीकृष्णांना प्रसन्न करण्यासाठी किती एकनिष्ठ पाहिजे. आपण या पुस्तकाला कधीच सोडायला पाहिजे. आपल्या पर्समध्ये किंवा आपल्या बॅगेमध्ये नेहमी ठेवायला पाहिजे. कधी कुठे फसलो, कधी गीतेला प्रार्थना करून एखादं पान उघडून वाचायला पाहिजे. नाही कळलं तर दुसऱ्या क्लासमध्ये प्रश्न विचारून त्याचं संशय निराकरण केलं पाहिजे. दिस इज अवर फ्रेंड. बाण आहे ना, या बाणाला शेप वेगवेगळा आहे, पण आकार कसा आहे? असा कोण, बरोबर, टोक. का गरज असे? याचं टोक असं आहे, याचं टोक असं आहे, शेप वेगवेगळे आहेत, 4-5 बाण आहेत, पण सगळ्यांना एक टोक आहे. का बरं? रुतण्यासाठी. आणि अजून स्पियर. हा, सो टू पियर्स, राईट? येस. अजून तुम्ही पण म्हणाले ना काहीतरी. सो आर बोथ दीज आन्सर्स करेक्ट? ते म्हणतायत दिशा देण्यासाठी पण शार्पनेस पाहिजे. सी, इट इज नॉट जस्ट इम्पॉर्टंट की ॲरो, बाण आपल्या शरीरावर भेदायला पाहिजे, ते भेदण्यासाठी तिथपर्यंत पोचायला पण पाहिजे, राईट? सो हवेला कापून जायला लागतं. बुलेट ट्रेन आहे आपली, लोकल ट्रेनचा समोरचा फ्रंट कसा आहे? कधी काय प्रवास लोकल ट्रेन, ओके, फ्लॅट आहे. आणि बुलेट ट्रेनचा कसा असतो? का असं कळत नाही लोकांना. उगाच एक्सटर्नली असं ते बाहेर असं टोक केलंय, नाही समथिंग ना. सो बुलेट ट्रेन ट्रॅव्हल्स ॲट व्हेरी फास्ट स्पीड, सो यू कॅनॉट कीप इट फ्लॅट. लोकल ट्रेन ट्रॅव्हल्स ॲट स्लो स्पीड, सो यू कॅन कीप इट फ्लॅट. पण बुलेट ट्रेन जर फ्लॅट केलं, एअर रेझिस्टन्स येतो. सो दिस, हा जो कोन आहे ना, टोक आहे ना, हा इट हॅज टू कट थ्रू द एअर. सो हा कोन आहे ना, त्याचे 2 फायदे आहेत. एक म्हणजे ध्येय प्राप्तीसाठी प्रवास. ध्येय प्राप्तीसाठी, लेट्स फोकस हिअर, ध्येय प्राप्तीसाठी प्रवास पण महत्वाचा आहे, आणि प्रवास केल्यानंतर ध्येय प्राप्ती पण महत्वाची आहे. 2 थिंग्स. सो कधी कधी होऊ शकतं की आपण प्रवास करू, but it will not be yours. And sometimes it can happen, it has immense capability, खूप त्याच्यामध्ये एकदम शार्प आहे, पोचला तर टोचणार, पण पोचलाच नाही. Both can happen. So this sharpness is for 2 things. One is प्रवासासाठी पण महत्वाची, आणि नंतर प्रवास झाल्यानंतर. सो आपल्या जीवनामध्ये जेव्हा फोकस असतो, दॅट फोकस इज नॉट ओनली फॉर विनिंग द गोल, द फोकस इज ऑल्सो टू रीच द गोल. सो जनरली वी डोंट सी इट लाईक दॅट. बाणाला आपण नेहमी म्हणू की तिथे पोचल्यावर, पण नाही, प्रवास पण महत्वाचा आहे. याचा अर्थ की दोन्ही गोष्टी आपल्याला करायच्या. एक म्हणजे प्रवासामध्ये पण एक निष्ठता पाहिजे, आणि प्रवास चांगला करून जेव्हा पोचू, देन ओनली विल बी एबल टू अचीव क्लिअर द टार्गेट. सो हा मुलगा मारतोय, आपण पण एका अर्थाने असे हे साधक आहोत,
आणि आपल्या मनाच्या बाणाला आपण वी आर ट्राईंग टू पियर श्रीकृष्ण, की माझं मन तुझ्यात लागू दे, माझी बुद्धी तुझ्यात लागू दे, माझं कर्तव्य, माझं कर्तृत्व तुझ्यात लागू दे. आपण आपल्या प्रयत्नांमध्ये एकनिष्ठ आहोत का? बाकीच्या पण, असं नाही की फक्त आध्यात्मिक. तर दिस इज, तुम्ही आधीचे काही शेअर नाही केले म्हणून हे पण शेअर नाही करू शकत तुम्ही. सो यू हॅव टू थिंक की मी माझ्या कर्तव्यांमध्ये किती एकनिष्ठ आहे आणि किती मी बहुशाखा म्हणजे हे पण ते पण ते पण ते पण. ऍक्च्युली राईट नाव जर कोणी मल्टीटास्किंग केलं तर त्याचा खूप वाहवा होते. सो द मोर यू आर अ मल्टीटास्कर यू आर ग्लोरिफाईड. येस, बट व्हॉट इज मल्टीटास्किंग अँड व्हॉट इज एकनिष्ठ, यामध्ये अंतर आहे. तो जो बिझनेसमॅन होता तो मल्टीटास्किंग करत होता का? गुड गुड गुड. मला असे ना कॉन्ट्रडिक्टरी आले म्हणजे तुम्ही विचार करताय. ऍक्च्युली ही वॉज मल्टीटास्किंग. बरोबर, खात होता पण ध्येय कुठे होतं? बिझनेसवर. आजारी पडला होता पण हे होतं बिझनेसवर. प्रवास करतोय मग कोणीतरी म्हणजे स्ट्रॅटेजाइज करणार. मी म्हटलं की तो फोन करणार. बरोबर, याचा अर्थ मल्टीटास्किंग चालू आहे, पण मल्टीटास्किंगला मल्टी ऑब्जेक्टिव्ह नाहीये. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड द डिफरन्स. ऑब्जेक्टिव्ह एकच आहे त्याच्या जीवनाचा, पैसे वाढवणे. त्यासाठी तो स्मशानभूमीमध्ये पण. मल्टीटास्किंग मध्ये मल्टी ऑब्जेक्टिव्ह नाहीये. सो प्लीज डोंट इंटरचेंज दिस वर्ड्स. इथे श्रीकृष्ण म्हणतात बहुकृत्य करायचे पण बहुहेतू नाही ठेवायचे. तो कधी कधी मल्टीटास्किंग, वी आर नॉट डिस्करेजिंग मल्टीटास्किंग विथ सिंगल ऑब्जेक्टिव्ह, वी आर डिस्कसिंग मल्टी ऑब्जेक्टिव्ह. जेव्हा जीवनामध्ये बहुशाखा म्हणजे 100 हेतू आहेत माझ्या जीवनात, हे पण करायचं ते पण करायचं, त्याच्यामध्ये मग आपली एनर्जी सगळी डिस्ट्रीब्यूट होते. पण हेतू एकच असतो, श्रीकृष्णांना प्रसन्न करायचंय, परमेश्वरला प्रसन्न करायचंय. किंवा आपले कोणाप्रती काही कर्तव्य असेल, आई आहे समजा, तर आईला प्रसन्न कसं करायचंय? फक्त पाय चेपून आई प्रसन्न नाही होत, किंवा मदर्स डेच्या दिवशी इतका मोठा ग्रीटिंग कार्ड देऊन प्रसन्न नाही होणार. सो मदर्स डेच्या दिवशी सगळ्यांच्या व्हॉट्सअप डीवर मदर 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 सगळे आईचा फोटो सगळ्या, दुसऱ्या दिवशी परत तेच होते जुने. सो इज दॅट ऍक्च्युली ट्राईंग टू ग्लोरिफाय युअर मदर? पण एखादा कोणी असेल जो आईला रोज फोन करतो, जर दूर राहत असेल तर, कशी आहेस, काय मदत करू का, हे तर ते का, आणि त्याने डीपी चेंज नाही केलं, सो इज ही कमिटेड? सो जस्ट सी, आपल्याला ना ही जी संस्कृती आहे ही उथळ बनवते, देखाव्यामध्ये आपल्याला फसवते. तर श्रीकृष्ण काय म्हणतायत, करायचं भरपूर आहे, सकाळी हे करायचंय, दुपारी ते करायचंय, संध्याकाळी ते करायचंय, पण हेतू बदलता कामा नये. तर नेहमी व्यवसायात्मिका बुद्धी येते. बुद्धी एकनिष्ठ पाहिजे, आणि त्या एकनिष्ठते बुद्धी अंतर्गत आपण अनेक गोष्टी करू शकतो. ओके, एकनिष्ठतेशिवाय आपण आपल्या जीवनात काही कमवू शकू का? अगदी या देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा पण किती लोकांनी काय काय सहन केलं. एका अर्थाने स्वतःचा स्वार्थ वगैरे सोडून या देशासाठी बलिदान, तेव्हा कुठे स्वातंत्र्य मिळालं. तर देशाच्या स्वातंत्र्यासाठी पण एकनिष्ठता, बिझनेसमध्ये पैसा एकनिष्ठता, मग आध्यात्मिक मार्गावर एकनिष्ठता किती महत्वाची, श्रीकृष्ण म्हणतात खूप महत्वाची. ओके, सो आय स्टॉप हिअर. पुढचा श्लोक आपण पुढच्या वेळेस घेऊया, खूप महत्वाचा आहे. आणि या श्लोकावर पण एक गोष्ट आहे की श्रील प्रभुपाद आहे, हे पण एकेकाळी विचार करत होते की आता मला माझ्या जीवनामध्ये काय करायचंय. तेव्हा त्यांनी पूर्वीचे एक साधू आहेत, त्यांचं नाव आहे श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर. त्यांनी या श्लोकावर जेव्हा भाष्य केलंय गीतेवर, तेव्हा त्यांनी म्हटलंय ऍक्च्युली व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे काय. भाषांतर वाचूया आपण. या मार्गावर असणाऱ्यांची बुद्धी दृढ निश्चयी असते आणि त्यांचे ध्येयही एक असते. हे प्रिय कुरुनंदन, जे डळमळीत वृत्तीचे असतात त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात. बरोबर, तर यामध्ये श्रीकृष्णाने नक्की काय म्हणायचं? कारण त्यांनी ध्येय नाही सांगितलं, फक्त सांगितलं की या मार्गावर ध्येय प्राप्त. तर त्यांनी ते विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी काय सांगितलंय, म्हणाले ऍक्च्युली या श्लोकाचा अर्थ आहे की आपले जे गुरु आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार स्वतःला वळण देणं हे महत्वाचं आहे. कारण श्रीकृष्णांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या, पण या श्लोकामधून सांगतायत की आपले जे कोणी गुरु आहेत
त्यांच्या म्हणण्यानुसार आपल्या जीवनाला वळण देणं आणि त्यांच्या शब्दामध्ये आपल्या विचारांना बसवणं हे म्हणजे व्यवसायात्मिका बुद्धी. मग तेव्हा श्रील प्रभुपादांना आठवलं की त्यांच्या गुरु महाराजांनी त्यांना सांगितलं होतं, तुम्हाला जर कधी शक्य झालं तर इंग्रजी भाषेत प्रचार करा, कारण आतापर्यंत हे भगवद्गीतेचं जे ज्ञान आहे हे भारतापर्यंत सीमित आहे आणि माझी अशी इच्छा आहे की हे ज्ञान पूर्ण विश्वात जायला पाहिजे. तर या श्लोकावरचं त्यांचं ते भाषांतर वाचून त्यांना लक्षात आलं, व्हॉट डज इट मीन व्यवसायात्मिका बुद्धी. व्यवसायात्मक बुद्धी म्हणजे गुरूंच्या म्हणण्यानुसार स्वतःला समर्पित करणं. आणि त्या दिवशीपासून मग श्रील प्रभुपाद एकदम एकनिष्ठ झाले आणि त्या दिवशीपासून मग त्यांना एक नवीन दिशा मिळाली, एक नवीन वेगही मिळाला. आणि नंतर या एका श्लोकाच्या आधारावर त्यांनी मग ही आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ स्थापित केला. आणि त्यासाठी काय काय केलं प्रभुपादांनी? अमेरिकेत गेले, पुस्तकांची स्थापना केला, शिष्यांना दीक्षा दिली, मंदिरं बांधली, हे केलं ते केलं, कृत्य भरपूर केले. पण त्याच्यामध्ये ध्येय काय होतं? गुरु आज्ञा पालन. तर गुरूंच्या आज्ञा पालनामध्ये श्रीकृष्ण इथे बोट दाखवतात या श्लोकामध्ये. ओके, सो विल स्टॉप हिअर. कोणाला काही एक दोन शब्द किंवा एक दोन काही विचार मांडायचे किंवा कोणाला काही प्रश्न विचारायचे आजच्या चर्चेत? चालेल, आपण जप करूया नेहमी सर.